सामाजिक कृतज्ञता पुरस्कार सोहळा 2014 या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत URL फाउंडेशन मुंबई, एक सेवाभावी संस्था। रसिक हो, URL फाउंडेशनच्या वतीनं 29 मे हा दिवस म्हणजेच उदयदादांचा वाढदिवस 2000 सालापासून दरवर्षी कृतज्ञता दिवस म्हणून साजरा केला जातो। कृतज्ञता दिवस सोहळ्याचं हे 14वं वर्ष आहे आणि उदयदादांनी आज वयाची 71 वर्ष पूर्ण केली आहेत। रसिक हो, उदयदादा गझलप्रेमी आहेत, काव्यप्रेमी आहेत, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहेच। फूल घेणाऱ्याला फूल मिळतंच, पण देणाऱ्याचा हात सुद्धा काही रिकामा राहत नाही, त्यालाही थोडासा सुगंध हा मिळतच असतो। याच भावनेनं उदयदादा आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून समाजाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाची उंची ज्या गुणवंतांनी वाढवली त्यांना कृतज्ञतेचा नमस्कार करतात, अभिवादन करतात। उदयदादांनी आनंदवनला भेट दिली होती, बाबा आमटेंशी सुद्धा त्यांचा परिचय होता। बाबा आमटे असं म्हणत असत की मी आहे हातात दिवा घेतलेला एक साधा माणूस, मी आहे हातात दिवा घेतलेला एक साधा माणूस, हा प्रकाश मला अंधारात खितपत पडलेल्या दुबळ्यांना दाखवायचा आहे, तेच माझं खरं जीवन। आणि बाबांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत वंचितांना प्रकाश वाटा दाखवणारे डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाताई आमटे आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत। मी उदयदादांना, सुधारिकाताईंना, डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर मंदाताई आमटे, रामदास फुटाणे या सर्वांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माननीय डॉक्टर प्रकाश आमटे, मंदाताई आमटे, उदयदादा, रामदास फुटाणे, तसंच URL फाउंडेशनचे सामाजिक गौरव पुरस्काराचे यावर्षीचे मानकरी डॉक्टर MB लुकतुके, माजी न्यायमूर्ती भास्करराव शेटे, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, जयवंत कोंडविलकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृत्यर्थ सामाजिक गौरव पुरस्काराच्या मानकरी सुशीला मुंडे आणि संजय बनसोडे, URL फाउंडेशनच्या साहित्य जीवन गौरव पुरस्काराचे यावर्षीचे मानकरी नाटककार प्रल मयेकर, खजिनदार सुधारिकाताई लाड उपस्थित आहेत, सरचिटणीस शिवकुमार लाड उपस्थित आहेत, विश्वस्त उदय देशपांडे, अरुण केदार आणि विश्वास मोरे यांना सुद्धा मी मंचावर आमंत्रित करते। आपले सर्व मान्यवर इथे मंचावर उपस्थित आहेत। या मान्यवरांचं आपण स्वागत करणार आहोत, त्यांचा परिचय थोडक्यात करून आपण घेणार आहोत। सदा जगाच्या कारणी चंदना परी झिजला, सदा जगाच्या कारणी चंदना परी झिजला, अरे सोतामध्ये त्याले देव दिसला दिसला। जग जग माझ्या जीवा असं जगन तोलाचं, उच्च गगनासारख धरत्रीच्या रे मोलाचं। बहिणाबाईंच्या या ओळी डॉक्टर प्रकाश आणि मंदाताई आमटे यांच्यासाठी अगदी समर्पक आहेत असं म्हणायला हवं। गगनासारखं उंच आणि धरित्रीच्या मोलाचं जीवन जगणारं हे दाम्पत्य
महाराष्ट्रातल्या एका टोकाच्या गडचिरोली जिल्ह्यातल्या हेमलकसा या अतिशय दुर्गम भागातल्या आदिवासींचं जीवन उजळवण्यासाठी गेली 40 वर्ष अहोरात्र झटत असलेलं हे दाम्पत्य आहे. 2008 साली रॅमन मॅग्सेसे या आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं आणि 1985 साली बाबा आमटेंना सुद्धा हा पुरस्कार मिळाला होता आणि एकाच कुटुंबात दोनदा ही पुरस्कार मिळण्याची भारतातली ही पहिलीच घटना. उदयदादांना मी विनंती करते की त्यांनी डॉक्टर प्रकाश आमटे यांचं कार्यक्रमात स्वागत करावं आणि सुधारिकाताईंना विनंती की त्यांनी डॉक्टर मंदाताई आमटे यांचं स्वागत करावं. रसिको हो डॉक्टर स्नेहलता देशमुख यांनी त्यांच्या एका पुस्तकामध्ये म्हटल्याप्रमाणे काही नाती मिरवायची असतात मेडलसारखी, काही दाखवायची असतात दातांसारखी, काही वाहायची असतात ओझांसारखी, काही ओळखायची असतात गुपितासारखी, काही समजून घ्यायची असतात प्रेमासारखी, काही पेलायची असतात गोवर्धनासारखी, काही भोगायची असतात सम्राटासारखी, काही जोडायची असतात धागांसारखी. नाती गोती हातात नसतात नशिबासारखी, म्हणूनच ती जपायची असतात तळ हाताच्या फोडासारखी. अशा प्रकारे समाजाशी असलेलं आपलं नातं जपणारे उदयदादा आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या त्यांच्या पत्नी सुधारिकाताई, सुपुत्र शिवकुमार, स्नुषा, नातू, त्यांचे सगळे सहकारी कर्मचारी, मग काकडे काका असतील, सरफरे काका असतील, अशा अनेकांच्या परिश्रमातून आजचा हा कृतज्ञता दिवस साजरा होत आहे. मी उदयदादांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावं. आजचे प्रमुख पाहुणे श्री डॉक्टर प्रकाश आमटे, मंदाताई आमटे, आजचा हा दिवस ह्याला आम्ही पुरस्कार दिन असं न म्हणता कृतज्ञता दिवस असं म्हणतो. याचं कारण असं की आपण समाजाचं ह्याचं त्याचं काहीतरी देणं लागतो हे नेहमीच बोललं जातं, पण कृतज्ञता ही एक मला वाटतं की अत्यावश्यक गोष्ट आहे आणि कृतज्ञता ही आपण व्यक्त करणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि सक्तीच आहे असं मला वाटतं. या आमच्या ह्या सर्व मंडळींच्या विचारातनं, आमच्या ट्रस्टीज आणि माझ्याबरोबरचे सहकारी यांच्या विचारातनं आम्ही हा कार्यक्रम गेली 14 वर्ष चालू ठेवलाय. वास्तविक 81 मध्ये एक मोठ्या अपघातातून मी वाचलो, तेव्हापासून एक आनंद आमचा व्यक्त करायचा, आपला व्यक्त करायचा. तर मग त्यात आपण सर्वांना सहभागी का करून घेऊ नये असा विचार झाला. तेव्हा मी कबड्डी, खो खो, कॅरम, मलखांब अशा अनेक खेळांचा मुंबईचा अध्यक्ष, काही मुंबईचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष अशी क्रीडा क्षेत्रात माझी कामगिरी होती. काही सिनेमा काढले होते, त्याच्यामुळे बऱ्याचशा नटांबरोबर आणि कलाकारांबरोबर संबंध आले होते. यातून आम्ही सर्वांनी मिळून, आमचे माझे मित्र जे होते सर्व मंडळी यांनी मिळून पहिला वाढदिवस माझा करायचा असं ठरवलं की नवीन जन्म झाला, हा तुझा पहिला वाढदिवस करूया आपण साजरा. तो आम्ही अशा पद्धतीने साजरा करायला सुरुवात केला. त्याला कवी संमेलन व्हायची, गजलांचे कार्यक्रम व्हायचे, अनेक असे करमणुकीचे कार्यक्रम करत असू.
त्यातूनच मग क्रीडा प्रकारांना आम्ही काही पुरस्कार द्यायची सुरुवात केली, कारण क्रीडा प्रकाराशी मी संबंधित होतो. बाबा आमटेंच्या बाबतीमध्ये अनेक वर्ष माझ्या मनामध्ये अतिशय एक वेगळी एक भावना होती, कारण मी नेहमी म्हणायचो की आमचे जे काही आदरस्थानं श्रद्धास्थानं जी आहेत ते फार लहान वयात विवेकानंद वाचला, 26 अध्याय होते आमच्याकडे आजोबांच्या काळचे, त्यातला विवेकानंद वाचले, त्याचे काही परिणाम असतील, संस्कार असतील, आणि जास्तीत जास्त त्याचा परिणाम झाला तो असा की माणसात ज्यांना देव दिसतो अशी माणसं आम्हाला मी शोधायला लागलो. बाबा आमटेंना मी बघितलं, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज जे होतं, त्यांच्या कर्तृत्वाचं तेज जे होतं, त्यांची झळाळी होती, ती बघितली. आणि आमच्या काळी एक 10 कमांडमेंट्स नावाचा एक सिनेमा आला होता, त्याच्यामध्ये मोझेसचं काम केलं होतं एका सुप्रसिद्ध नटाने. तो मोझेस जेव्हा त्या कोहितूरवर जाऊन येतो डोंगरावरून आणि त्या 10 आज्ञा घेऊन येतो, आणि त्याच्या चेहऱ्यावर जो एक प्रकारची ते वलय असतं, तेजोवलय असतं, तशा प्रकारचं तेजोवलय मला बाबा आमटेंच्या चेहऱ्यावर दिसलं. त्याचा पहिला परिणाम असा झाला की मला वाटलं की अशी कामं करणारी लोक जी जगात असतील तर मी तनाने काय काम करू शकत नाहीत, माझ्या तन मन धन म्हणतात, पण तनाने काय करू शकत नाही. मनात आलंय तर जे काय आपण काय व्यवहारात ते जे काय धन जोडलेलं आहे त्या धनातून थोडासा हिस्सा आपण यांच्या कार्याला लावावा अशी मनोमन इच्छा झाली, आणि तिथपासनं या पुरस्कारांना सुरुवात झाली. आज 14 वर्ष झाली आम्ही हा कार्यक्रम करतो आहोत. याच्याबद्दल आम्हाला अभिमान, गर्व ह्या सगळ्या काही गोष्टी नाही, हे निव्वळ आमचं हे कर्तव्य समजतो. त्यात पहिली माहिती जी मिळाली की आम्हाला डॉक्टर तात्याराव लहानेंच्या बाबतीत, की डॉक्टर तात्याराव लहाने ह्या माणसानी आपल्या आईच्या एका किडनीवर त्यांनी 1.5 लाखाच्या वर ऑपरेशन्स केलेली आहेत डोळ्याची, अशी माहिती मिळाली. म्हटलं हा मनुष्य हा खरोखर एक्स्ट्रॉर्डिनरी माणूस आहे, हा तर महात्माच म्हणायला लागेल. हे साधू लोक आहेत तो आमच्या नजरेतनं, आणि हे संत आहेत. अशा संतांना आपण नमन केलं पाहिजे, त्यांच्यासमोर झुकलं पाहिजे, आणि त्यांना 4 लोकांच्या समोर आणून लोकांना त्यांचं दर्शन द्यावं, त्यांची माहिती द्यावी असा विचार मनात आला. एक रवी बापट डॉक्टर आमचे KEMचे, ते आमचे मित्र होते, आणि त्यांनी सुद्धा त्यांचा संबंध जन्मत्या या KEM हॉस्पिटलमध्ये काढला, गोरगरिबांचं दुःख दूर करायला. अशी अनेक व्यक्ती होत्या. डॉक्टर कोल्हेंबद्दल माहिती मिळाली. डॉक्टर कोल्हे, स्मिता कोल्हे, आता नुकतंच परवा त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन डॉक्टरांनीच केला, डॉक्टर प्रकाश आमटे सरांनी आज पुण्यामध्ये. ते फार त्यांचंही कार्य आम्ही जाऊन तिथे बघितलं. त्यांच्या ज्या झोपडीमध्ये ते राहतात, त्या कोरकू जमातीची जी काही झोपडी आहे तशा टाईपच्या झोपडीतच ते राहतात. तर मी तर एवढा उंच माणूस आणि माझं गुडघ्याचं आणि माझं कमरेचं ऑपरेशन झालेलं माणूस, मी तर जाऊच शकलो नाही. माझी मिसेस गेली आज आणि तिने आत बघितलं, ते सहज सांगायचे हे बिळ कसलं आहे, ते हे काय, हे इथं अजगर येऊन राहिला होता, इथं नाग राहिला होता, इथं विंचू येतात.
सहज अशी जी राहणारी अशी जी झोपडी होती. आणि ह्या डॉक्टरीनबाई चक्क तिथे म्हशीला धुवून झालं आता जे सारवण करत होत्या तिथे. आणि शेणाचं अंगठ अचानक गेलो होतो आम्ही तिथे. मला कळलंच नाही की ह्या स्मिता कोल्हे ह्या डॉक्टर आहे असं साध्या वेशामध्ये. आणि अशा प्रकारे बऱ्याच जागी आम्ही गेलो, तिथे स्वतः गेलो, जाऊन बघितल्या काही गोष्टी. आता बाबा आमटेंच्या आनंदवनाबद्दल किंवा डॉक्टर प्रकाशांच्या हेमलकसाबद्दल त्यांचं जाऊन तिथे कुठल्या गोष्टीचं बघायची काही गरज नाही, जग जाहीर आहे त्यांचं कार्य. पण अशा काही जागा आहेत, काही लोक आहेत, ती आम्ही शोधून काढली आणि त्याच्यातनं हा कारभार सुरू केला. मला वाटतं की आमची पुढची पिढी सुद्धा ही नम्रतापूर्वक हा पुरस्कार चालू ठेवेल, हे कार्य चालू ठेवेल अशी मला खात्री वाटते. आणि हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामाजिक कृतज्ञता पुरस्कार सोहळा 2014 या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत URL फाउंडेशन मुंबई, एक सेवाभावी संस्था. कार्यक्रमात आपण पुढे वळणार आहोत. आता आपला जो मुख्य कार्यक्रम आहे पुरस्कार प्रदान सोहळा, त्याच्याकडे आपण वळणार आहोत. URL फाउंडेशन साहित्य जीवन गौरव पुरस्कार. रसिको, मराठी माणूस हा नाटक वेडा आहे असं म्हणणं म्हणजे द्विरुक्ती करण्यासारखं आहे. अथ मनुष जगन्ह, आद्यंत इतिहास, दीपस्तंभ, रमले मी, आसू आणि हसू, गोड गुलाबी, रात्राणी, अग्निपंख, पाणगो इलो रे बा इलो अशा विविध जातकुळीच्या नाटकातून मराठी रंगभूमीला आणि रसिकांना समृद्ध करणारे ज्येष्ठ नाटककार प्रभाकर लक्ष्मण मयेकर, अर्थातच प्रल मयेकर. BSTची नोकरी सांभाळत नाट्यलेखन करणारे प्रल, मराठी भाषेचा डौल खास मयेकरी शैलीत जपणाऱ्या प्रलंना राम गणेश गडकरी पुरस्कार आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलाय. आणि आज URL फाउंडेशनचा हा साहित्य गौरव पुरस्कार प्रदान करताना आम्हाला सगळ्यांनाच निश्चित खूप आनंद होतोय. मी डॉक्टर प्रकाश आमटे, मंदाताई आमटे, उदयदादा, रामदास फुटाणे सगळ्यांना विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार द्यावा. 25,000 रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. रसिक हो, अंधश्रद्धा अनिष्ट रूढींविरोधात ज्यांनी शेवटपर्यंत लढा दिला, आपलं आयुष्य वेचलं, ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. त्यांच्या स्मरणार्थ सामाजिक गौरव पुरस्कार आपण यावर्षी देत आहोत. 50,000 रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असं पुरस्काराचं स्वरूप आहे. अन्निसच्या राज्य प्रधान सचिव असलेल्या सुशीला मुंडे या पुरस्काराच्या मानकरी आहेत. अन्निसच्या स्थापनेपासून गेली 24 वर्ष त्या चळवळीत सक्रिय आहेत. स्त्रिया आणि अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, बुवाबाजी आणि चमत्कार, देवधर्म आणि नीती अशा विषयांवर शेकडो हजारो व्याख्यानं त्यांनी दिलेली आहेत. प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार, क्राईम पोलीस अंधश्रद्धा निर्मूलन राज्य पुरस्कार अशा पुरस्कारांच्या मानकरी असलेल्या सुशीला मुंडे यांना आज आपण हा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मरणार्थ सामाजिक गौरव पुरस्कार प्रदान करत आहोत. 50,000 रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गेली 23 वर्ष अंधश्रद्धा निर्मूलन समितीत सक्रिय असलेले संजय बनसोडे, त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर हजारोहून अधिक व्याख्यानं दिलेली आहेत. राज्यव्यापी बुवाबाजी संघर्ष अभियानाचं नेतृत्वही त्यांनी केलंय. 25 बुवाबाजांचा पर्दाफाश, 4 भानुमतीचे प्रकार उघडकीस आणणे, बोगस डॉक्टरांना पकडून देणे अशा अनेक धाडसी कृती त्यांच्या नावावर आहेत.
50,000 रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. यानंतर आपण वळणार आहोत URL फाउंडेशन सामाजिक गौरव पुरस्काराकडे. पोटदुखी, दातदुखी, कानदुखी अशा सगळ्या दुखण्यांची डोकेदुखी होऊ न देता हसतमुखानं औषध देतात ते डॉक्टर. आपल्या दृष्टीतला फरक, रक्तदाब, नाडीचे ठोके इत्यादीची बित्तम बातमी ओळखण्याची दिव्य दृष्टी ज्यांना असते ते डॉक्टर. वैद्यकीय व्यवसायाचा प्राण कोणता मंडळी, तर रुग्णाचा डॉक्टरावरील विश्वास आणि डॉक्टरनं प्रामाणिकपणे करायची रुग्णसेवा. आणि वैद्यकीय व्यवसायाचा हा प्राण लक्षात घेऊन या क्षेत्राकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता रुग्णसेवेचा वसा घेतलेले, व्रत घेतलेले डॉक्टर मधुकर लुकतुके. दाभोळ आणि आजूबाजूच्या खेड्यात गेली 53 वर्ष अविरतपणे रुग्णसेवा करणारे 79 वर्षीय डॉक्टर लुकतुके. आपल्या दवाखान्याला कार्यमंदिर मानणाऱ्या डॉक्टर लुकतुके यांना हा पुरस्कार आपण देतोय. 1,00,000 रुपये, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यानंतरचे आपले सत्कारमूर्ती आहेत माजी न्यायमूर्ती भास्करराव शेटे. वकील, न्यायाधीश, विधिमंडळ सचिवपद, रिझर्व्ह बँक, लोकायुक्त अशा जबाबदारीच्या पदांवर निस्पृहपणे काम करणारे भास्करराव शेटे. कोकण मराठी साहित्य परिषदेचं अध्यक्षपद सुद्धा त्यांनी कौशल्यानं सांभाळलं होतं. त्यांना हा कृतज्ञतापूर्वक नमस्कार आपण करतोय. 1,00,000 रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असं पुरस्काराचं स्वरूप आहे. रसिको, या सगळ्या सत्कार मूर्तींशी पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर आपण मनमोकळा संवाद सुद्धा साधणार आहोत, त्यांच्याशी गप्पाही मारणार आहोतच. आपण पुढच्या पुरस्काराकडे वळतोय. अभिनय म्हणजे काय? अभिनय म्हणजे विक्रम गोखले आणि विक्रम गोखले म्हणजे अभिनय. बघा, समीकरण तुमच्या मनात किती पक्क आहे. संगीत नृत्य क्षेत्रात जशी घराणी असतात ना, तसंच अभिनयातलं हे गोखले घराणं. आजी कमलाबाई गोखले, वडील चंद्रकांत गोखले आणि विक्रम गोखले अशी ही परंपरा. आणि सामाजिक भानाचा वारसाही त्यांना या घराण्यातूनच मिळाला आहे. चंद्रकांत गोखले आपल्या मिळकतीतील काही हिस्सा हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या कुटुंबियांना देत असत. आणि विक्रम गोखले सुद्धा कुठलीही वाच्यता न करता सामाजिक बांधिलकी जपत असतात. म्हणजे हा पुरस्कार अभिनयासाठी नाही आहे, तर हा सामाजिक गौरव पुरस्कार आहे. सामाजिक बांधिलकीसाठी दिला जाणारा हा पुरस्कार आहे. 1,00,000 रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. काही वर्षांपूर्वी ईशान्य भारतातील जनता आम्ही भारतीय नाही, आम्हाला स्वतंत्र राष्ट्र हवं अशी मागणी करत होती. आणि ईशान्य भारतातील जनतेची मानसिकता बदलण्याचा निश्चय केला भैयाजी काणे या गृहस्थांनी. आणि त्यासाठी 1972 साली त्यांनी 12 वर्षाच्या एका मुलाची निवड केली. त्या मुलाचं नाव होतं जयवंत कोंडविलकर. आपल्या गुरुच्या निधनानंतर सुद्धा गुरुचं कार्य पुढे सुरू ठेवणारे पूर्वसीमा विकास प्रतिष्ठान या संस्थेची धुरा समर्थपणे सांभाळणारे, ईशान्य वार्ता हे मासिक चालवणारे जयवंत कोंडविलकर. त्यांच्या कार्याची सविस्तर माहिती त्यांच्या मुलाखतीतून होईलच. त्यांना हा कृतज्ञतापूर्वक नमस्कार. 1,00,000 रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रसिक हो, कुणासाठी तरी व्याकुळ होऊन, मंगेश पाडगावकरांनीच लिहिलेलं आहे, कुणासाठी तरी व्याकुळ होऊन काळोखात दिवा घेऊन
आपण वाट दाखवतो प्रथमच तेव्हा आपण माणूस असतो. असं माणूस पण जपणारे आणि वंचितांना प्रकाश वाटा दाखवणारे डॉक्टर प्रकाश आमटे यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि प्रेक्षक उपस्थित बंधू भगिनींना, सर्वप्रथम आज उदयदादांचं मी अभिष्टचिंतन करतोय. त्यांचा आज वाढदिवस आहे. थोडासा इतिहास त्यांनी सांगितला की त्यांचा पुनर्जन्म झाला होता. एका मोठ्या ॲक्सिडेंटमधून ते वाचले आणि त्या पुनर्जन्माच्या निमित्ताने कृतज्ञता दिन साजरा करणे ही अभिनव कल्पना त्यांच्या डोक्यात आली. आम्ही बाबा आमट्यांचे चिरंजीव. बहुतेक जगाला ते कुष्ठरोग्यांसाठी काम करतात इतकंच माहिती होतं. बाबांचं कसं विविध प्रकारे लोकांना त्यांनी प्रेरणा दिली. आज उदयदादांनी कृतज्ञतापूर्वक त्यांचा उल्लेख केला तेव्हा आम्ही खरं अंगावर रोमांच आले माझ्या की त्यांना सुद्धा बाबांच्या कार्याने प्रेरणा मिळाली. या पुरस्काराचे दोन फायदे आहेत. एक तर त्याच्यात सामान्य कार्यकर्त्याला पुरस्काराच्या रकमेतून खरोखरच त्याची मदत होते. त्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. आणि दुसरं म्हणजे या निमित्ताने जगाला त्यांच्या कार्याची ओळख होते. URL फाउंडेशननी ही परंपरा सुरू केली, ती पुढे चालू ठेवेल अशी आशा पण आहे. नरेंद्र दाभोळकरांची या ठिकाणी तीव्रतेने आठवण येते. पुरोगामी महाराष्ट्रात, त्यातल्या त्यात अतिपुरोगामी पुण्यामध्ये त्यांची हत्या होते आणि मारेकरी सापडत नाही. दुर्दैव आहे. किती लोकांना त्यांनी प्रेरित केलं असावं. महाराष्ट्रातल्या असंख्य लोकांना, तरुणांना त्यांनी प्रेरित केलं. त्यातले दोन हिरे आज आपल्या पुढे आहेत. कृतज्ञता हा शब्द मी ज्या भागात काम करतो तिथे गेल्यापासून विसरलो होतो. आदिवासींकडे हा शब्दच नाही त्यांच्याकडे. कुठेही काही अडचण आली त्यांचं कम्युनिटी लिव्हिंग आहे, सगळं एकत्र असतं मीटिंग. तर एकमेकाला मदत करणे हा त्यांचा धर्म आहे. त्याच्यामध्ये आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे असं त्यांना वाटत नाही. त्यामुळे सुरुवातीला आम्हाला जरा कठीण गेलं काम करणं. हे कसं काय असं शक्य आहे, असं कसं होऊ शकतं. फक्त त्यांच्या नजरेतून कळायचं की यांना आपण पुनर्जन्म दिला किंवा यांना अशा दुर्धर रोगातून त्यांना बरं केल्यावर, पण शब्दांनी व्यक्त करणं त्यांच्यामध्ये नव्हतं. ते मला वाटतं पुढे सिव्हिलायझेशनने ते आपल्या जेव्हा आपण सिव्हिलाइज झालो त्यामुळे हे नंतर निर्माण झाले आहेत सगळे शब्द. शिक्षणाचाही परिणाम असेल तो. पण कृतज्ञता व्यक्त करणं खरोखरच समाजाने ही गरज आहे. या अशा वृद्ध सत्काराच्या कार्यक्रमाला आम्हाला उभयतांना बोलवलं. सहसा मी अशा कार्यक्रमाला जात नाही, काय मला आवडत नाही, जमतही नाही. पण आपण हा सन्मान दिला, आपण बोलवलं. मोठी मोठी माणसं या कार्यक्रमाला हजर आहेत. डॉक्टर श्रीखंडे दिसतात आहेत, पद्मभूषण मंगेश पाडगावकरजी आहेत, बरेचसे ओळखीचे अनोळखी मान्यवर या ठिकाणी आहेत. या सगळ्यांसमोर आपण संधी दिलीत आम्हाला, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. सर्वांना शुभेच्छा देतो. पुरस्कार त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. नमस्कार. रवींद्र पिंगे यांना एकदा कुणीतरी विचारलं की लेखनाची उत्तम वेळ कोणती हो, तेव्हा रवींद्र पिंगे असं म्हणाले होते की कोऱ्या कागदाचा आवाज ऐकू येतो ना, ती उत्तम वेळ. जेव्हा असा कोऱ्या कागदाचा आवाज ऐकू येतो तेव्हा लेखकांच्या, कवींच्या लेखणीतून झरझर शब्द बाहेर पडतात. गझलकार मनोहर रणपिसे यांच्या कोरा कागद या गझल संग्रहाचं प्रकाशन आता इथे होणार आहे. मराठी कवितेतलं सदाबहार झाड म्हणजे मंगेश पाडगावकर आणि मराठी साहित्यातलं सदाबहार झाड म्हणजे मधु मंगेश कर्णिक. या दोघांच्या हस्ते मनोहर रणपिसे यांच्या या गझल संग्रहाचं प्रकाशन आपण करणार आहोत. संग्रहाचं नाव आहे कोरा कागद आणि उदयदादांच्या सोमनाथ प्रकाशनाच्या तर्फे हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. उदयदादांच्या सोमनाथ प्रकाशनाच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित तिथे होत आहे. पद्मभूषण मंगेश पाडगावकर, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक
या दोघांच्या हस्ते हे पुस्तक आपण प्रकाशित करतोय. ज्या कोऱ्या कागदांची हाक लेखकाला आली पाहिजे, त्यानंतर तो लेखनाला प्रवृत्त होतो, लिहितो, त्या कोऱ्या कागदांचं पुस्तक आहे. पुस्तक अतिशय लिहिलेलं आहे, आशयाने संपृक्त आहे, परंतु नाव त्याचं कोरा कागद. या कोरा कागदचं प्रकाशन झालं असं मी आणि पाडगावकर हर्षपूर्वक जाहीर करतो. मनोहर रणपिसे यांचे गझल एरवी मासिक पुस्तकातून मी वाचलेले आहेत आणि मराठीमधला उत्तम गझलकार असं ज्याला म्हणता येईल असा हा रणपिसे मनुष्य आहे. कधी कधी मला वाटतं की चांगले गझल लिहिण्यासाठी मी त्यांच्याकडून शिकावं. लाडानं पटलं तेव्हा ते फार मोठ्याने हसले. हा मुख्य म्हणजे आज लाडांना 71 वर्ष संपून त्यांनी 72व्या वर्षात प्रवेश केलेला आहे. तेव्हा मी 85 वर्षाचा असल्यामुळे दादांना आशीर्वाद देणं हा माझा वर्षाच्या दृष्टीने म्हणजे वार्षिक अधिकार आहे आणि हा वार्षिक अधिकार मी कुठेही गेलो तरी सोडत नाही. आणि म्हणून मी दादांना आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मोठ्या आनंदाने आशीर्वाद देतो आणि त्यांचं जे हे हसणं आहे हे टिकून राहो असे मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. सामाजिक कृतज्ञता पुरस्कार सोहळा 2014 या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत URL फाउंडेशन मुंबई, एक सेवाभावी संस्था. वेगळ्या वाटेवरून जात असताना त्या वाटेवर स्वतःच्या पावलांचे ठसे उमटवणारी आणि इतरांनाही वाट दाखवणारी आजची ही सगळी पुरस्कार प्राप्त मंडळी आहेत. त्यांचं बोट धरून त्या वाटेवर 4 पावलं चालण्यासाठी आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यासाठी माझ्या बरोबर आहे प्रसिद्ध अभिनेत्री आणि उत्कृष्ट निवेदिका समीरा गुजर जोशी. तिला मी मंचावर आमंत्रित करते. आजच्या या URL फाउंडेशनच्या कृतज्ञता दिवसाच्या सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आणि आतापर्यंत इतक्या सुंदर ओघवत्या शैलीमध्ये ज्या सूत्रसंचालन करत आहेत अशा दीपाली केळकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. तर दीपाली बरोबर मी या सर्व मान्यवरांशी तुमच्या माझ्या मनातले जे प्रश्न आहेत ते मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे. खरं तर आजचा हा कृतज्ञता दिवस साजरा करत असताना आपण मंचावरती पाहू शकता जोडलेले हात इथे दिसत आहेत. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. आणि मला वाटतं हीच भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये या सर्व मान्यवरांविषयी आहे, ज्यांच्याशी पहिल्यांदा आजच्या कार्यक्रमामध्ये खरं तर या सगळ्याच मंडळींचं कार्य इतकं व्यापक आहे, इतकं विस्तृत आहे आणि इतकं सखोल आहे की ते इतक्या कमी वेळात जाणून घेणं शक्य नाही. पण तरी सुद्धा त्याची एक तोंडओळख करून घेण्याचा प्रयत्न आजच्या कार्यक्रमात आपण करत असताना सगळ्यांशी आम्ही एक एक टप्प्याने गप्पा मारणार आहोत आणि त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त त्यांच्या कार्याची ओळख आपल्याला करून देता येईल. एक सहज जाता जाता गोष्ट आठवते एका मुलीची आणि वडिलांची. मुलगी ना खूप वडिलांना हैराण करत होती. छान रविवार दुपार वडिलांचा विचार होता की छान वामकुक्षी घ्यायची, पण मुलगी ते करू देत नव्हती. तेव्हा मुलीला काहीतरी काम दिलं पाहिजे तर ती गुंतून पडेल असं वडिलांच्या लक्षात आलं आणि वडिलांनी तिला भारताचा नकाशा जोडायला दिला. त्यांना म्हटलं की आता हे काम तसं बऱ्यापैकी मोठं काम आहे. भारताच्या नकाशाचं पझल होतं, वेगवेगळे तुकडे होते भारताचे आणि ते जोडायला दिलेत म्हणजे आता काही काळ तरी ही मुलगी गुंतून राहील आणि माझी झोप पूर्ण होऊ शकेल. पण मुलगी 2च मिनिटात परत आली आणि तिने नकाशा अगदी अचूक जोडला होता.
तर वडिलांना प्रश्न पडला की इतक्या कमी वयात तिने हे केलं कसं काय. तिने त्यांना विचारलं सुद्धा त्यांनी मुलीला की तू कसं काय हे केलंस. तर मुलगी म्हणाली, काय बाबा, त्या नकाशामागे एका माणसाचा चेहरा होता, मी माणूस जोडला, देश आपोआप जोडला गेला. आणि मला वाटतं नेमकं हेच काम आज जयवंत कोंडविलकर साहेब आपल्याला करताना दिसतात. पण गंमत अशी आहे की आपल्याला जोडलेला देश दिसतो, आसे तू हिमाचल, एक एकसंध भारत दिसतो, पण ते जोडणारे चेहरे मात्र नकाशाच्या मागेच राहतात. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने असा एक चेहरा आपल्या समोर येतो आहे ज्यांची जीवन कहाणी एखाद्या चित्रपटाची नायकाची कथा असावी इतकी चित्तथरारक. कोकणातून थेट ईशान्येकडे गेलेला भारताचा असा कोपरा की ज्या कोपऱ्याचा आपल्याला खरंच परिचय नाही. तिथली 7 सिस्टर्स असं म्हणताना ती 7 राज्य कुठली असं म्हटलं तरी सुद्धा आमचं सामान्य ज्ञान लंगडं पडेल अशी परिस्थिती असताना त्या क्षेत्रामध्ये आपण इतका वावर करता आहात. मुळात भैयाजींच्या मार्गदर्शनातून हा सगळा प्रवास सुरू झाला. तो कसा सुरू झाला आणि या सगळ्या मोहिमेचं ध्येय काय आहे, जे भैयाजींनी पाहिलेलं स्वप्न असेल ते काय होतं आणि आज त्याचं स्वरूप काय. 70-71 सालची गोष्ट आहे. युद्ध चालू होतं, भारत पाकिस्तान युद्ध चालू होतं. आम्ही प्राथमिक शाळेत असताना अनेक शिक्षक, अनेक माजी सैनिक वगैरे व्याख्याने द्यायला यायचे. तर असंच काही आपले तरुण मंडळी काश्मीरमध्ये गेली होती. तिथले आपले सैनिक कसे शत्रूशी लढत आहेत हे बघण्यासाठी जेव्हा हे तरुण मंडळी काश्मीरमध्ये गेली होती, तिथल्या काही सेनेतील अधिकाऱ्यांनी त्यांना प्रश्न केला, आम्ही जेव्हा शत्रूशी लढतो तर आमच्या समोर शत्रू असतो आणि मागे आमच्याकडे संपूर्ण भारतीय जनता पाठिंबा देत असते, तेव्हा आम्हाला एक प्रकारचं स्फुरण चढतं. पण मित्र हो, असा एक आपल्या देशाचा भाग आहे ईशान्य भारत, 7 राज्य, आसाम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल, की त्या ठिकाणी समोर सुद्धा शत्रू आहे आणि मागे सुद्धा शत्रू आहे. अशा ठिकाणी आपल्या सैनिकांना लढा द्यावा लागतोय. हे जेव्हा आमचे शिक्षक सांगत होते, मुख्याध्यापक होते, त्यांचं नाव भैयाजी काणे, शंकर दिनकर काणे, त्यांना भैयाजी असे म्हणत असत, तेव्हा त्यांनी मनावर घेतलं की अशा ठिकाणी आपण जाऊन आपला देश एकसंध राहावा, आपल्या देशाबद्दलचं प्रेम, सामाजिक समरसता यावी, याच्यासाठी काहीतरी करावं, असा त्यांनी 1970 साली त्या भागात जायचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्या जाण्या अगोदर त्यांनी खूप अभ्यास, होमवर्क केलेलं होतं. त्या ह्याच्यामध्ये त्यांना असाच एक मुलगाही त्यांच्याबरोबर हवा होता. तेव्हा मी 6वीत शिकत होतो. तेव्हा त्यांनी विचारलं, येणार का, अशा ठिकाणी आपलं शिक्षण घ्यायचं आहे, देशाची सेवा करायची आहे, आपला समाज बघायचा आहे. अनावधाने, मला काहीच माहिती नव्हतं, आसाममध्ये रत्नागिरीजवळ कुठेतरी एक गाव असावं काय अशी माहिती त्यावेळी समज होती. हो म्हणून म्हटलं. त्यांनी ती संधी साधली, आई वडिलांना कन्व्हिन्स केलं आणि ते मला घेऊन गेले. जेव्हा घेऊन गेले ते मणिपूर राज्यामध्ये, हा जो म्यानमारचा बॉर्डर आहे, उखरुल जिल्हा, ह्या ठिकाणी गेले. तिथून म्यानमारची बॉर्डर जवळ 20 किलोमीटर आहे, अशा ठिकाणी गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर जो अनुभव आला तो आलाच. अनेक संकटातून जावं लागलं, पण त्या ठिकाणी भारताबद्दल बोलणं, भारतीय समाजाबद्दल बोलणं गुन्हा समजला जायचा. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की इथल्या मुलांना आपल्या अन्य महाराष्ट्राच्या भागामध्ये नेऊन आपले जी सामाजिक कामं करतात आहेत, तिथे असं समज आहे की सामाजिक कार्य करणारे केवळ मिशनरी आणि चर्चच असतात, अन्य लोक कुणीही सामाजिक कार्य करत नाहीत. म्हणून तिथल्या विद्यार्थ्यांना इकडे आणून दाखवण्याचा प्रकल्प त्यांनी सुरू केला. ज्यावेळी हा प्रकल्प सुरू केला त्यावेळी काही पालक मंडळी तयार झाली, पण त्यांनी एक समोर त्यांची अट घातली, तुम्ही 3,500-4 हजार किलोमीटरवरच्या आमच्या मुलांना घेऊन जाता, यांचं बरं वाईट झालं तर त्याची जबाबदार कोण. मग तसं असेल तर तुम्ही आणलेला हा मुलगा आमच्याकडे ठेवा, आमची मुलं तुम्ही घेऊन जा, म्हणजे आम्ही समजू की आमची मुलं आहेत, काही झालं तर हा आमच्याजवळ ताब्यात आहे. पण अशी अट सुद्धा त्यांनी मान्य केली आणि ते ठेवली. अर्थातच मला काहीच कल्पना नव्हती, मी रडत होतो, काही मला चहा सुद्धा बनवता येत नव्हतं. इथे कसं काय राहणार, भाषा येत नव्हती, हे कोकणातला कोकणी भाषा साधी, मराठी सुद्धा येत नव्हती. अशा वेळी गेल्यानंतर त्यांनी काही मला उदाहरणं दिली की देशासाठी लढणारे अनेक वीर, संभाजी महाराज देशासाठी, धर्मासाठी त्यांनी बलिदान दिलं. आपलं सैनिक इथे रात्रंदिवस देशासाठी करते, तुला साधं इथे राहायचं नाही आहे का. त्यांची एकूण सांगण्याची पद्धत वगैरे कसाबसा मी कन्व्हिन्स झालो आणि मला जवळजवळ त्या मुलांची इकडनं जाऊन खुशाली परत शिकून 2 वर्षांनी परत जाईपर्यंत जवळ 3 वर्ष मी त्या भागात एकटा राहिलो आणि अशी कामाला सुरुवात झाली. या काळामध्ये तुम्ही तिथे अगदी एकटे राहत होतात.
आणि त्या काळात संपर्क क्षेत्र किंवा हेही सुद्धा इतकं मर्यादित होतं की पत्र हेच मला वाटतं याचं माध्यम असेल. तर तुमच्या आई वडिलांना तुमची खुशाली कशी कळायची? माझे आई वडील अशिक्षित होते, त्यांना आसाम नागालँड वगैरे काही माहिती नाही. आमचे एक तिथले सामाजिक कार्यकर्ते काका हर्डीकर हे होते, वडील त्यांना विचारायला जायचे, बाबा जेवणचं काय झालंय, कसं काय आहे तो. त्यांनी एक डोक्यातून शक्कल लढवली. भैयाजींना सांगितलं असा मला नेहमी त्रास होतोय, काय करू. त्यांनी साधी गोष्ट सांगितली, तुम्ही कुठलं तरी एक पत्र त्यांना वाचून दाखवा, जेवण खुशाल आहेत, ते खुश होतील आणि घरी निघून जातील. ते काका अगदी रसभरीत वर्णन करून सांगत, जेवण अभ्यास करतो, व्यायाम करतोय, तब्येत चांगली आहे. ते ऐकल्यानंतर खुश व्हायचे आणि ते घरी जायचे. त्यांना वाटलं कुठे असेल आसाम नागालँड मणिपूर, जवळ रत्नागिरी आसपास जवळ कुठेतरी गाव असेल असं वाटत होतं. अशा समजुतीने हे काम सुरू झालं. कोंडविलकर सर असं म्हणतात की आपण जेव्हा चांगली कामं करतो तेव्हा त्याचं चांगलं फळ हे आपल्याला मिळतंच. म्हणजे आपण जसं पेरतो तसं उगवतं आणि त्याचा प्रत्यय तुम्हाला तुमच्या आयुष्यात आलाय, एक अनुभव तुमच्याकडे आहे, तो आमच्या सगळ्या प्रेक्षकांना ऐकायला नक्की आवडेल. त्या भागात प्रवास करणं फार कठीण. साधारण 5-6 वाजले की घरातून बाहेर पडणं कठीण असतं. त्यातल्या त्यात परकीय माणसं कोण म्हणजे अन्य प्रांतातील माणसं. आपण ज्यावेळी पूर्वांचलात जातो, ईशान्य भारतामध्ये जातो, त्यावेळी ते लोक सर्वसामान्य लोक विचारतात, ओ यू हॅव कम फ्रॉम इंडिया, वी आर युजिंग इंडियन करन्सी. आज गेले 60-65 वर्ष आपला देश स्वतंत्र झाला तरी आज आपलेच नागरिक आपल्याला विचारतायत, ओ यू आर इंडिया. आम्ही जेव्हा विचारतो तुम्ही कोण, आम्ही नागाज, वी आर नॉट इंडियन, यू आर इंडियन. तुमचा फेस वेगळा, आमचा फेस वेगळा. आता भौगोलिक कारणामुळे आपली चेहरेपट्टी सगळीकडे गेली, कोकणात गेलो, देशावरती गेलो, आपले वेगवेगळे असते. तशी पूर्वांच्यात गेल्यानंतर मंगोलियन टाईपचे चेहरे वगैरे असतात. पण हे इतकं आपलं अज्ञान आहे. शिक्षणात अनेक अशा त्रुटी आहेत की आपल्या देशातले अनेक लोक अशा प्रकारचे सुद्धा असतात, हे सुद्धा आपल्याला माहिती नाहीये. इतकं आपलं अज्ञान आहे. आपला एवढा देश मोठा आहे पण आपण कधी आपण पूर्वांचल हा भागात कलकत्त्याच्या पुढे गेलोच नाही आपण. आणि म्हणून जर राष्ट्रीय एकात्मता हवी, इकडचे लोक इकडे शिकायला आले पाहिजेत, इकडच्यानी काही तिकडे शिकायला गेले पाहिजे, तरच ती एकात्मता येईल. आणि म्हणून आमचं जी संस्था काम करते, पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान, शिक्षणातून राष्ट्रीय एकात्मता हे आम्ही कार्य सुरू केलेलं आहे. आणि त्याचा अनुभव आता आम्हाला चांगला येतो. अगोदर आम्हाला खूप त्रास झाला तेव्हा आम्ही शिकवण्या बालवाड्या सुरू केल्या. आता 2 शाळा, 2 वसतिगृह, आता 3री शाळा सुद्धा चालू होते. त्यावेळी तिथले लोक स्थानिक यायचे, हे बायबल तुम्ही शिकवलंच पाहिजे, बायबल शिकवणार तर तुम्हाला ते शाळा चालवता येणार नाही. आम्हाला म्हटलं आमचा धर्माचा कोणाचा आमचा तिरस्कार नाही आहे, तुम्ही कोणत्याही धर्मात राहा, बायबल सुद्धा शिकू आणि सगळे शिकू. पण भारत हा एक आहे, आपली संस्कृती, मूळ संस्कृती एक आहे. ह्याच्यावरती राहू, धर्म कोणता का असे ना, त्याच्याशी काही फरक. भारतात अनेक धर्मपंथ आहेत पण आपण भारतीय आहोत हे एक जाण यायला हवी. ते ह्या शिक्षण माध्यमातून आम्ही ती प्रयत्न करतोय. पण हे काम करत असताना तुमच्या जीवावर बेतलं होतं, तो जो अनुभव आहे तो ऐकायला आवडेल. एक असंच आम्ही प्रवास करायचा, पायी प्रवास होता. त्यावेळी रस्ताच बघायला यायला तर आम्हाला 10 किलोमीटर यावं लागायचा रस्ता बघायला. तर रस्ता नाही, पायवाट होती. असेच भैयाजीने आम्ही एक वेळी जात होतो, अनेक सगळे जमले. भैयाजी हे उंच 6 फूट, तब्येत मजबूत असलेले. मी लहान होतो, जेव्हा लहान रडायला लागलो का ते मला पाठीवरती घ्यायचे आणि जायचे. असं आम्ही 20-25 मैल चालून गेल्यानंतर खूप भूक लागली, कुठेच काही खायला मिळेना. म्हणून एका गावी गेलो, तर त्या एका गावात गेलो. त्यावेळी त्यांना विचारलं, वा तुम्ही कोण, कशासाठी इथे आल्यात तुम्ही. त्यांनी तो जिजसचा फोटो दाखवला, ह्यांना मानता का, ह्यांना नमस्कार करा. आम्हाला हा संत आहेत, नमस्कार केला. पण तुम्ही कोण, तुमचं नाव काय. शंकर. शंकर म्हणजे हिंदू. हिंदू इथे कशाला आला आमच्याकडे. तर हिंदू जर पर धर्माचं इथे असणं, मग तुमच्या धर्माचा तुम्ही काहीतरी प्रचार करा, अमकं करा, सैतानी धर्म वगैरे येईल. स्वर्गात जायचं असेल तर ख्रिश्चन धर्मामध्ये प्रवेश केला पाहिजे, नाही तर तुम्ही नरकात जाल. मग तुम्हाला स्वर्गात नाही तर तुम्हाला आम्ही मारून टाकतो. काही केलं ऐकायला. आता सगळे जमले, गावकरी जमले, मुख्य आला, सगळं झालं. पंचनामा त्यांनी केला की हे बाहेरची मंडळ आले, त्यांना मारून टाकायचं. मारल्यानंतर त्यांनी 3 पोती आणली, 2 पोती एकत्र जोडली. मी विचारतो हे काय चाललंय. 2 पोते ते भैयाजी 6 फूट उंच असल्याने मारून त्या 2 पोत्यात टाकणार त्यांना, आणि तुला ज्यासाठी हे पोतं पुरेल म्हणे, तू छोटा आहेस. असं झाल्यानंतर काहीच कळेना. म्हणजे काय हे आता माना, आपण पुढे काय करायचं. म्हणजे काही नाही, आपलं काही होणार नाही, तू घाबरू नकोस, आपण चांगलं काम करतोय, ईश्वर आपल्या पाठीशी आहे. आणि असंच करता करता व झालं. त्यांनी सांगितलं की आम्ही फार भूक लागलेली आहे आम्हाला, तुम्ही जेवण वाढ द्या, नंतर तुम्हाला जे काय करायचं ते करा. ही त्यांना अट मान्य झाली. मरण्या अगोदर इच्छा पूर्ण करायची असते. तर म्हणून त्यांनी जेवण सुरू केलं. त्यात एक असा भैयाजींना त्या भागाच्या भाषा येत होत्या,
तर त्याचा असा एक कुठेतरी त्यांचा एक मित्र तिथे आला, अरे तुम्ही काय चालवलं, हे चांगले शिक्षक आहेत वगैरे, आणि त्या प्रसंगातून आम्ही वाचलो. सामाजिक कृतज्ञता पुरस्कार सोहळा 2014 या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत URL फाउंडेशन मुंबई, एक सेवाभावी संस्था. आणि यानंतर एका 82 वर्षाच्या तरुणाकडे आपण वळणार आहोत. माजी न्यायाधीश, रिझर्व्ह बँकेचं लोकायुक्त पद, विधिमंडळ सचिव पद अशी विविध जबाबदारीची पदं भूषवलेले असे भास्करराव शेटे, आणि निस्पृहपणा हे त्यांचे वैशिष्ट्य. तर ते रहस्य काय निस्पृहपणाचं, त्याची बीजं नेमकी कुठे आहेत? घरातून मिळालेले संस्कार, आणि महत्त्वाचं म्हणजे मी राष्ट्र सेवा दलाचा सैनिक, तिथे मिळालेले संस्कार आयुष्यभर आम्ही विसरू शकत नाही. आणि जे काय तिथे शिकलो त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला. म्हणजे प्रथम म्हणजे त्याच वेळेला एक नेहरूंचं वाक्य माझ्या वाचनात आलं, सक्सेस ऑफन कम्स टू दोज हू डेअर अँड ॲक्ट अँड नॉट टू द टिमिड्स हू फिअर ऑफ कॉन्सिक्वेन्सेस. मला तेवढं पुरे झालं. कुठेही कुठच्याही पदावर गेलो, कुठेही झालो तरी आपल्याला प्रामाणिकपणे निष्पृहपणे काम करायचे, कोणाचाही दबाव आणून द्यायचा नाही, आला तर तो उलटवून लावायचा आणि कायद्याप्रमाणे काम करणे. म्हणजे मी वकील होतो, नंतर जज न्यायाधीश झालो, नंतर विधानसभेत तिथे स्वामाची जजाचीच म्हणजे सल्ला देण्याची जनतेशी संबंध, आणि बँकिंग ऑफिसमध्ये तेच. त्यामुळे दबाव खूप आले, पण दबावाला दाद नाही दिली. आहे ते असं, हा सूर्य हा जय जात. इतक्या मोठमोठ्या पदांवरती तुम्ही काम केलं, तुम्ही आता म्हणालात त्याप्रमाणे दबावाला बळी कधी पडला नाहीत. जे तुम्हाला योग्य वाटलं, जे तुम्हाला कायद्याला अनुसरून वाटलं ते तुम्ही कायम केलं. पण आजकाल आपण आजूबाजूला बघतो की हे कलियुग आहे, आणि असा माणूस अनेकदा कौतुकापेक्षा टीकेला जास्त पात्र होतो. खास करून सहकार्यांना तर असा माणूस नकोसा वाटतो की हा फार शिस्तीचा बडगा ठेवणारा असेल तर आपल्याला इतर काही करता येणार नाही. तर तुमचा याविषयीचा अनुभव कसा होता? मला तर काय सगळे हेडमास्टरच म्हणायचे, कारण अगदी खरंच म्हणजे छडी घेतली नाही, पण जिथे जिथे गेलो, ज्या ज्या खुर्चीत बसलो, ती खुर्ची काय आणि त्या खुर्चीचा मान कसा वाढवायचा ते करण्यासाठी जे करावं लागलं ते मी केलं. जज असताना केस चालली, पुरावा मिळाला, ठोकला, मग म्हणायचे हा कोकण्या जज आहे, ठोकतो. काही वाईट वाटायची जरूरच नाही ना. म्हणजे आपण कार्य केलं, आपल्याला काय म्हणजे काय काय वेळेला असं वाटायचं की आपण केस चालवतोय, धडधडीत गुन्हा याने केलेला दिसतोय, पण पुरावा नाही. तेव्हा अशी अंगाची आग व्हायची आणि त्याला सोडावं लागायचं, कारण नीतिमत्तेने काही न्याय ते करता येत नाही, कायद्याने न्याय करावा लागतो. तेव्हा मी प्रथम काय म्हणायचा, मी तुला इथे सोडलाय पण तुझा नाही वर. पण काही मला लोकांनी असं सांगितलं, तुम्ही एवढं चांगलं करताय, कशाला वर त्याला पाठवता न्यायाला, पुढचं कशाला बोलता. तिथपासून मी ते बोलणं बंद केलं. पण माझी खात्री आहे की अशा बाबतीमध्ये कोणी सुटत नाही. मी तुम्हाला उदाहरण एक सांगतो की कर्माचा सिद्धांत म्हणून एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये एक सत्यकथा आहे की एक न्यायाधीश फिरायला गेले असताना, जिल्हा न्यायाधीश, त्याने डोळ्यासमोर एक मर्डर झालेला बघितला, खून झालेला बघितला. ते काही बोलले नाहीत, ते गपचूप गेले, कारण त्यांना माहिती होतं की आता ही केस आपल्या पुढे येणार. आणि केस जेव्हा चालायला लागली आणि पुरावा भरभक्कम आला, तेव्हा त्यांनी बघितलं, अरे हा तर ह्याने नाही खून केलाय, हा दुसरा आहे कोणतरी. पण त्यांना काही बोलता येत नाही, कारण ते काही साक्षीदार म्हणून जाऊ शकत नाहीत. आणि इतका पुरावा झाला की आता ह्याला फाशीशिवाय दुसरा इलाज नाही. म्हणून त्यांनी कुतूहलतेने, अध्यात्मातले होते ते, कुतूहलतेने त्याने चेंबरमध्ये बोलवलं आणि विचारलं, काय रे खरं सांग काय झालं ते. तर त्याने पाय धरले आणि म्हणला, खरंच सांगतो मी गुन्हा केलेला नाही. मग तू कसा अडकलास? काय म्हणले, माझं पाप. म्हणजे पाप म्हणजे काय, मी ह्याच्यापूर्वी 2-3 खून केले, पण माझ्याजवळ एवढा पैसा होता त्यातून मी निसटून आलो, आता माझ्याजवळ काही नाही. तेव्हा न्यायाधीश म्हणले, बरं जा तू.
ते म्हणले कर्माचा सिद्धांत, कर्माचं फळ. आता तू तिथून सुटलास, पण आता माझ्या हातून सुट नाही, त्याला फाशी. कोमसापाचं कामही तुम्ही केलेलं आहे, अध्यक्षपदाचं काम केलेलं आहे. प्रश्न असा निघाला की भास्कर शेटेंना अध्यक्ष करायचा, म्हणून भाई माझ्याकडे आले. भास्करराव तुम्ही अध्यक्ष कशाबद्दल, कुठे? अहो मी काय साहित्यिक आहे, मी काय लेखक आहे, मी काय कवी आहे, मी काय वक्ता आहे, तुम्ही काय म्हणून मला करणार? माझी बायको म्हणली अहो तुम्ही काय म्हणून अध्यक्ष घेताय? म्हटलं मला खरोखर भाई मला तुम्ही ह्या अडचणीत टाकून नका. मला बोलले साहित्यिक नकोय, मला कवी नकोय, मला वक्ता नकोय, मला एक प्रशासक पाहिजे. जरुरी होती तेव्हा, आणि म्हणून मग मी नाईलाज असतो ते ॲक्सेप्ट केलं. आणि तुम्हाला खरंच सांगतो की त्या नमिताताई इथे आहेत, इतके प्रसंग आले म्हणजे बोलायला हरकत नाही. करप्शनची सुद्धा उघडकीस आले. 11-11 लाखाचे करप्शन, म्हणजे मला जाऊन चौकशी करावी लागली. सीए कडे गेलो, हे काय सीएच्या सह्या नाहीत, काय नाही, तू कसा दिलास रिपोर्ट? आणि मी त्याला सांगितलं मी डिस्ट्रिब्युट होतो. इतके घाबरले, म्हणले कृपा करा तुम्ही हे प्रकरण मिटवा. आम्हाला काय त्याला त्रास द्यायचा नव्हता. मी आलो आणि रिपोर्ट केला, भाईनं सगळं लेखीत लिहिलं. आणि भाई म्हणले ह्याच्यात उपाय काय? म्हटलं ह्याच्यात काय आपल्याकडे पुरावा असा नाही आहे, पण करप्शन झालेलं आहे. आणि ह्या बाबतीत ज्यांनी करप्शन केलेलं आहे, जे आमचे सभासद आहेत त्यांना डिस्क्वालिफाय करणे. आम्ही 5 सदस्यांना डिस्क्वालिफाय केलं. म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषद इतकी भ्रष्टाचारी नाहीच, पण काही माणसं असतात ना तसं. भाईंनी कोकण मराठी साहित्य परिषद खरोखर अशी उभी केली आहे की आम्हाला त्याचा गर्व आहे. तर माझं काय म्हणणं आहे की मी मोठ्या पदावर होतो, खूप मोठ्या पदावर कामं केलेली आहेत, खूप काही लोक मिळवतात तसं मला मिळवणं अशक्य नव्हतं, पण ते आमच्या मनात सुद्धा कधी आलं नाही. आणि ते करतानाही तुम्ही आज किती सुखी समाधानाने राहताय. वी आर एन्जॉईंग सेकंड इनिंग ऑफ अवर लाईफ. छान झोप लागते रात्रीची, हे महत्वाचं. अहो नोकरीमध्ये 10 वर्ष असेंब्लीमध्ये रोज रेस्टिल घेऊन झोपायचा. रिटायर झाल्यापासून आजपर्यंत मी गोळी नाही घेतली. 10:30ला झोपतो, शांत झोपतो. बायको एवढंच म्हणते भाव घोरता हो, त्रास होतो. 5:30ला उठतो, व्यायाम करतो 1 तास, त्यानंतर 1 तास फिरायला जातो, नंतर बायको चहा करून देतो, गप्पा मारत चहा घेतो, नंतर आंघोळ करून देवपूजा वाचन जप करून 2 वाजेपर्यंत माझा काळ इतका छान जातो. आणि इतक्या संस्थेबरोबर मी 10 संस्थेबरोबर काम करतोय. म्हणजे आपलं आरोग्य राखणं हे जसं आपल्या हातात असतं तसं थोडंसं डॉक्टरांच्या हातात पण असतं. आणि आपले फॅमिली डॉक्टर जे असतात, ही संकल्पना आता खरं तर कालबाह्य होत चालली आहे, पण फॅमिली डॉक्टर म्हणजे आपल्या घरातले कोणीतरी ज्येष्ठ काका किंवा आजोबा, असंच आदराचं मानाचं स्थान फॅमिली डॉक्टरचं आपल्या आयुष्यामध्ये असतं. आणि बरेचदा फॅमिली डॉक्टरला पाहिल्यानंतरच आपला 95% आजार पळून जातो. आणि असेच डॉक्टर लुकतुके गेली 52-53 वर्ष जवळजवळ दाभोळमध्ये ते कार्यरत आहेत. तर त्यांच्याकडे आपण वळूया. आणि पेशंट आणि डॉक्टर यांच्यातलं नातं कसं असावं असं तुम्हाला वाटतं? पेशंट आणि डॉक्टर याच्यामधलं नातं आजच्या घडीला जसं आहे तसं असू नये. ते इतक्या विश्वासाचं आणि याचं असावं की डॉक्टरकडे जाताना पेशंटला कुठल्याही प्रकारची भीती वाटता कामा नये. त्याला नेहमी त्यांचा विश्वास वाटला पाहिजे. आणि डॉक्टर ज्या वेळेला पेशंटला बघतो किंवा त्याच्याशी नातं जोडतो त्यावेळेला हा काय ह्याच्याकडनं आपल्याला पैसे काढायचे आहेत, काहीतरी फी उकळली पाहिजे असं न करता तो आपल्या परिवारापैकीच एक आहे आणि त्याचं आरोग्य ही माझी जबाबदारी आहे असं ज्यावेळेला त्याला वाटेल तेव्हाच तो खरा डॉक्टर होतो. या संदर्भामध्ये एक आठवण सांगावीशी वाटते जी स्वतः दादांनी सांगितलेली. दादांचा आणि डॉक्टर लुकतुकेंचा परिचय झाला तो एका खूप छान दिवशी. त्या दिवशी डॉक्टरांनी आपल्या रुग्णसेवेची 50 वर्ष पूर्ण केली होती आणि त्या कार्यक्रमासाठी म्हणून त्यांच्या गुरुस्थानी असणारे डॉक्टर श्रीखंडे सर जायचे होते आणि त्यांच्याबरोबर दादांनी दाभोळेला जाण्याचा योग आला. आणि दादांच्याच शब्दात सांगायचं तर संपूर्ण दाभोळे परिसर माणसांनी फुलून गेलं होतं.
आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून दाभोळीशी संबंधित असणारी मंडळी की जी आज बाहेर कुठे आपल्या कामानिमित्त आहेत, शिक्षणानिमित्त आहेत, ती सगळी केवळ डॉक्टरांना भेटण्यासाठी कुटुंब असल्यासारखी आली होती आणि दाभोळमध्ये पार्किंगची सोय नव्हती, इतकी गर्दी होती. तर हेच मला वाटतं की पेशंटचं आणि डॉक्टरचं नातं कसं असावं याचं एक द्योतक असू शकतं. पण मला थोडं फ्लॅशबॅकमध्ये जायला आवडेल डॉक्टर. तुमच्या कॉलेज जीवनामध्ये बघितलं तर बेस्ट स्टुडंट अवॉर्ड तुम्हाला मिळालेलं. ड्रामामध्ये तुम्हाला खूप इंटरेस्ट होता, नाटकातून तुम्ही कामं करत होतात. MBBS तुम्ही कोल्हापूरचे मूळचे, पण MBBS मुंबईत तुम्ही केलं. इतकं सगळं असताना एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व, तरुण उमद व्यक्तिमत्व मुंबई पुण्यात सहज प्रॅक्टिस केली असती तर एकदम दाभोळकडे कसं गेला? नाही, त्याचं काय आहे की माझं बालपण हे लहान गावामध्ये गेलं. कोल्हापूर, आजरा, अमळनेर, नारायणगाव या ठिकाणी आमची घरची सांपत्तिक स्थिती बरी नव्हती. त्यामुळे आमचं शिक्षण या चुलत्यांकडे एकदा, त्या चुलत्यांकडे एकदा या पद्धतीनं होत गेलं. आणि लहान गावामध्ये मी ज्या वेळेला होतो त्यावेळेला त्या काळी गावामध्ये कोणी डॉक्टर नाहीत. कुणाला काय ऍक्सिडेंट झाला, कुणाला ताप आला, कुणाला काही आणखीन काय झालं तर त्या कुणालाही योग्य ती ट्रीटमेंट मिळत नसे. आणि त्या बालवयामध्ये मी त्या रुग्णांचे हाल बघितलेले आहेत, काही डेथ्स बघितलेले आहेत. आणि जरी माझा स्वभाव एरवी व्रात्य, खोडकर, खेळकर असा जरी असला तरी त्या मागच्या मनामध्ये एक साधारण करुणा आणि कुणाबद्दल काहीतरी सतत करत राहावं आणि आपण समाजाच्या उपयोगी पडावं ही भावना सतत माझ्या मनामध्ये होती. आणि मला ते सगळं बघून असं वाटायला लागलं की आपण याच्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे. माझे एक चुलते अमळनेरला प्रताप चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होते. त्यांनाही फार त्यावेळेला तुटपुंजा पगार आणि चॅरिटेबल हॉस्पिटल. तर मी त्यांच्याकडे शिकायला गेलो असताना मला ते कधी कधी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात. तर त्यावेळेला तिथं आलेली सगळी ती गरीब प्रजा, गरीब लोक आणि त्यांचे आजार बघून माझ्या मनावर परिणाम झाला की आपण जर डॉक्टर झालो तर आपण ह्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. हे सतत माझ्या डोक्यामध्ये राहिलेलं होतं. आणि माझं शिक्षण मग त्याच माझ्या चुलत्यांनी मला जेव्हा कॉलेजमध्ये इंटर सायन्सला फर्स्ट क्लास मिळाला, माझे कलिग्स काय की आज या ठिकाणी आलेले आहेत, तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी काय वाटेल ते खर्च करीन पण तू डॉक्टर हो. आणि म्हणून मी मेडिकलला मुंबईला प्रवेश घेतला. आणि शिक्षण संपल्यानंतर मी ठरवलं की आपण आता कुठेतरी लहान गावात काम करायचं. आपण माझ्या मनामध्ये होतं की कुठे गरीब कुठे जास्ती आहेत, तर कोकण माझ्या डोळ्यासमोर पहिल्यांदा आला. त्याच्यासाठी म्हणजे आम्ही लहानपणी साने गुरुजी, त्यानंतर पेंडसे, हे सगळ्या लोकांच्या गोष्टी पुस्तकं वाचलेली होती. आणि ते माझ्या मनामध्ये होतं की हा कोकण हा खरा गरीब प्रांत आहे आणि कोकणामध्ये जाऊन मी त्या लोकांची सेवा करीन असं मी ठरवलं आणि त्या ठिकाणी तेव्हा गेलो. आणि आज तेच दाभोळ जेव्हा तुम्हाला दाभोळचे म्हणून ओळखतात आणि तुम्ही इतके त्या मातीचे होऊन गेलात की आता तुम्ही दाभोळचे नाहीत असं कोणी म्हणणारच नाही. पुन्हा एकदा त्याच नात्याचा उल्लेख करायचा की रुग्ण आणि डॉक्टरचं नातं कसं असावं. तर एक भाग असतो की आपण मागून एखादी गोष्ट कोणीतरी आपल्याला देतं किंवा आपण केलेल्या सेवेची फी म्हणून काही दिलं जातं, पण कृतज्ञता म्हणून काहीतरी देणं ही फार एक वेगळी गोष्ट असते. आणि तुमच्या बाबतीत असं आहे का तुमच्या पेशंटने तुम्हाला फार कृतज्ञपणे काहीतरी दिले? मी ज्या वेळेला पहिल्यांदा मी तिथे सर्व्हिसला म्हणून गेलो आणि सर्व्हिस सोडल्यानंतर म्हणजे नंतर सर्व्हिस करणं हे अवघड व्हायला लागलं. तुम्ही सरकारी डॉक्टर म्हणून सरकारी डॉक्टर म्हणून आधी गेलो. त्यावेळेला आम्हाला प्रायव्हेट प्रॅक्टिस नव्हती आणि मी 12 वर्ष सतत त्या ठिकाणी एकाच प्राथमिक आरोग्य केंद्रात काम केलं. आता शेटे साहेबांना माहिती आहे तसं की त्या ठिकाणी सरकारी काम म्हटलं तर पेपरवर्क आलं, हे आलं, मीटिंग आल्या, अमक्या आल्या, पेशंटचं हे बाजूलाच राहतं. तर ते नंतर मी 12 वर्षानंतर मी त्याला कंटाळलो आणि ह्या लोकांची खरी सेवा करायची असेल तर मला स्वतःचं क्लिनिक काढलं पाहिजे असं हे मला वाटलं. आणि म्हणून मी डिक्लेअर केलं गावामध्ये की मी आता माझा दवाखाना उघडणार आहे आणि मी ह्याच्यातून रिझाईन होतं. तर त्यावेळेला इतक्या प्रचंड प्रमाणात मला लोकांनी हे दिलं की मला एकानी त्यांचं घर अख्खं दवाखान्यासाठी वापरायला मोफत दिलं. आणि दुसऱ्या आमच्या मोहल्ल्यामध्ये दाभोळमध्ये मॉमेडन वस्ती आहे, सगळ्या मिश्र वस्ती आहे. ते मुसलमान लोकांचं तर माझं इतकं प्रेम होतं की त्यांच्याकडे ते घरामध्ये बसायला लांब बाका असायची ओट्यावर.
तर त्यातली बाकं आणून, मला त्यांचं फर्निचर काही नव्हतं, ती बाकं बिकं आणून सगळी त्यांनी मला दिली, खुर्च्या दिल्या आणि म्हणाले डॉक्टर उद्यापासून तुम्ही इथं काम चालू करा. खरं तर रोग्याला बरं करण्यासाठी गोळीबार करत राहतात ते डॉक्टर, असं पुलंनी म्हटलंय. म्हणजे तुम्ही हसाल, खरोखर असं पुलंनीच म्हटलेलं आहे. पण असे खरोखर असे डॉक्टर आपल्याला सगळ्यांना आवडतील असेच आहेत डॉक्टर लुकतिके. पण आज जी अनिष्ट प्रवृत्ती, वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्या अनिष्ट प्रवृत्ती सध्या बोकाळताना दिसतात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि नवीन पिढीला काय सांगाल? नाही, अनिष्ट प्रवृत्ती ह्या होतच राहिलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी फक्त डॉक्टर जबाबदार नसून पेशंट सुद्धा जबाबदार आहेत. पूर्वी जसं ते पेशंट डॉक्टरकडे येताना आपल्याला काहीतरी यांच्याकडून घ्यायचं आहे, बरं वाटायला पाहिजे वगैरे असं असेल, आज पेशंट सुद्धा डॉक्टरकडे येताना काहीतरी विकत एक कमोडिटी आपण घेत आहोत अशा हेतून येतात. आणि डॉक्टर सुद्धा हा आलाय ना, ह्याला याच्याकडनं जेवढं मॅक्झिमम आम्हाला काही काढता येईल तेवढं काढायला पाहिजे, अशा प्रकारच्या अनिष्ट प्रवृत्ती आहेत. थोडक्यात म्हणजे तुम्ही आवश्यकता असण्यापेक्षा जास्ती त्या लोकांना जेव्हा काही अमुक आण तमुक आण सांगता, तेव्हा तुमचं क्लिनिकल नॉलेज कमी आहे हा त्याचा अर्थ होतो. पण आज लोकांना असं आहे, डॉक्टरकडे आले, हा मुलगा जरा इथले पडल्याबरोबर दवाखान्यात येणार, हा डॉक्टर याला बघा, काय याला MRI करायला पाहिजे का, CT स्कॅन करायला पाहिजे का, अरे त्या मुलाला काय झालं नाही, असतोय खेळतोय उड्या मारतोय, तुम्ही ताबडतोब सांगता. तर ते विचारतात आणि ते विचारणारे लोक मूर्ख आहेत, तसेच असं सांगणारे डॉक्टर सुद्धा ते बरोबर काम करत नाहीत, अशी माझी याच्यामध्ये समजूत आहे. श्रीकृष्णानं अर्जुनाला जेव्हा विश्वरूप दर्शन दिलं तेव्हा अनेक दुष्ट गोष्टी त्यांनी अर्जुनाला दाखवल्या आणि त्या सगळ्या दुष्ट गोष्टी पाहून अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं की इतकी दुष्ट गोष्टी आजूबाजूला आहेत, तर मग हे जग तरतं कशावर? तेव्हा श्रीकृष्णाने उत्तर दिलं की अशा या समाजामध्ये काही प्रामाणिक, समाजाच्या हिताचा विचार करणारी सुद्धा काही मंडळी असतात, त्यांच्यामुळे जग तरतं. आणि अशीच ही काही मंडळी आहेत ज्यांना आपण पुरस्कार दिलेला आहे. सामाजिक कृतज्ञता पुरस्कार सोहळा 2014 या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत URL फाउंडेशन मुंबई, एक सेवाभावी संस्था. अलीकडच्या काळामध्ये झालंय असं की आपण सगळेच खूप वेगाने धावतोय आणि हे धावत असताना वपूंनी फार छान सांगितलंय की धावणाऱ्या माणसाला हे कळत नाही की पायाखाली किडामुंगी येतंय की नाही, चालणारा माणूस मात्र जपून पाऊल टाकत असतो. आणि मला वाटतं आपण बहुतांश मंडळी धावणारी मंडळी आहोत आणि ही मात्र पायाखालचंच नव्हे तर दूरवरचं पाहात चालणारी मंडळी आहेत. एक वैयक्तिक श्रद्धा असते, स्वतःशी बाळगलेली श्रद्धा असते, पण अनेकदा या श्रद्धेचं जेव्हा अंधश्रद्धा आणि श्रद्धामधली सीमारेषा पार होऊन एक भीषण भयानक रूप बघायला मिळतं, तेव्हा मला अंधश्रद्धा निर्मूलन समितीची आठवण होते. आणि मग असं वाटतं की ही सगळी बुवाबाजी आहे, ही भोंदूगिरी आहे, हे सगळं जे आसपास आम्ही चालत असलेलं बघतो, हे सगळं कधी थांबणार? म्हणजे एका बाजूला समाजातलं शिक्षण वाढतं आहे, समाज प्रगत होतो आहे, भौतिक साधनं, सुखसंपत्ती आमच्याकडे येते आहे, पण हे होत असताना मला तुम्हाला दोघांनाही हा प्रश्न विचारायचा आहे, संजयजी तुम्हालाही आणि सुशीलाताई तुम्हालाही, की अंधश्रद्धा समाजाच्या कुठल्या कुठल्या स्तरामध्ये तुम्हाला बघायला मिळते? म्हणजे असं आहे का की फक्त अशिक्षितांमध्ये अंधश्रद्धा आहे आणि सुशिक्षितांमध्ये नाही, किंवा फक्त गरीब समाजामध्ये आहे, सधन समाजामध्ये नाही? काय चित्र आहे समाजाचं? आजचं जर चित्र बघितलं तर अंधश्रद्धा आपण सुशिक्षित माणसं म्हणतो की गरिबाच्यात असते किंवा एखाद्या अडाणी माणसाकडे असतं, पण हा अडाणी साधा माणूस हा कमी अंधश्रद्धा असतो. जो शिकलेला आहे, उच्च शिक्षित आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, आणखी कोण कोण आहे, अशी माणसं आज जास्त अंधश्रद्धा दिसतात. आणि त्यांच्या अंधश्रद्धेचं प्रमाण कसं आहे की हायफाय अंधश्रद्धा आहे त्यांच्या, आणि खर्चिक अंधश्रद्धेला ते बळी पडतात. आमचा सामान्य शेतकरी फार फार तर काही नारळ फोडल, फार तर एखादा नवस करेल, पण त्याचं स्वरूप लहान असतं. शिकलेली माणसं चुकीनं वागतात, शिकलेली माणसं जास्त अंधश्रद्धा बनतात, हे सध्याचं चित्र आहे. म्हणजे संजयजी असं म्हणायला हवं की अंधश्रद्धा ही केवळ तळागाळातल्या लोकांमध्ये असते आणि उच्च शिक्षित लोकांमध्ये नसते, ही आपली अंधश्रद्धा आहे. नक्कीच हे असं खरं तर आजच्या काळात म्हणायला हवं.
आणि चमत्कार जे असतात त्या चमत्कारामागचं जे विज्ञान असतं त्याचं प्रात्यक्षिक तुम्ही दोघंही दाखवता, तर तुमच्यापैकी कोण आधी दाखवेल? सुशीलाताई. मी दाखवते, पण त्याआधी मला एक सांगावं असं वाटतं की संजयने जो उल्लेख केला की अंधश्रद्धा ह्या सगळ्या स्तरावर असतात, परंतु त्याचं स्वरूप वेगळं असतं. मुळात जातपात मानणं ही अंधश्रद्धा नाही आहे का? आहेच ना. मग सगळे आदिवासी पाडे याच्यात जर आपण फेरी मारली तर इथे जातीपाती मानण्याचा गंध देखील नसतो. परंतु जसं शिक्षण, भौतिक सुविधा ह्या सगळे जेव्हा दिसायला लागतात तेव्हा कुठेतरी जात पात मानणं, त्याचा इगो आणि आपल्याकडे असलेल्या संपत्तीपोटी बऱ्याच ठिकाणी हायफाय अंधश्रद्धा संजयने उल्लेख केला. रेकी ही काही गरिबांकडची अडाणी लोकांकडची अंधश्रद्धा नाही आहे. वास्तुशास्त्र आहे, फेंगशुई आहे, बरोबर आहे ना. फार फार तर झाडपाला कोण वापरेल? एखादा छोटा मोठा आदिवासी वापरेल. परंतु तोच एखादा उच्च शिक्षित अशा बापू अम्मा अशा ठिकाणी जातो की जिथे वैद्यकीय क्षेत्राचा किंवा वैद्यकीय अभ्यासाचा वास देखील नसतो, फक्त अंधश्रद्धांची बजबुजपुरी असते. तर सांगायचं तात्पर्य असं की अंधश्रद्धांचं स्वरूप बदलतं. जसजसं संपत्ती, शिक्षण, उच्चभ्रू स्वरूप बदलतं, परंतु ते सगळीकडे असतं. म्हणजे ही एक मानसिकता आहे आणि तिचा तसा शिक्षणाशी किंवा तुमच्या आर्थिक स्तराशी काही संबंध नाही. थेट संबंध नाहीये. तुम्ही जेव्हा अशा वेगवेगळ्या स्तरातल्या घटनांमध्ये साक्षीदार असता आणि तिथे क्रियाशीलपणे ती अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करता, नानाविध अनुभव तुम्हाला येत असतील, तर एखादा अनुभव सांगून मग आपण प्रात्यक्षिकाकडे बघूया. हा अनुभव मला सांगायला नक्कीच आवडेल. चिंचणी हे एक छोटंसं गाव आहे. वाणगाव स्टेशनला उतरल्यानंतर रिक्षाने गेल्यानंतर चिंचणी हे एक गाव येतं आणि त्याच वेळेला नेमकं गणपती दूध प्यायल्याची घटना सर्वत्र घडलेली होती आणि त्याचे पडसाद इतके भीषण होते की त्याच कालावधीमध्ये गणेश उत्सवामध्ये आमचा कार्यक्रम लागला होता आणि खेडगाव असल्यामुळे अक्षरशः घोंगड्या बिंगड्या घेऊन लोक आलेली आणि इतका मॉब, जवळजवळ 3000 मॉब. आम्ही खुश. आम्हाला वाटलं की आमचा कार्यक्रम बघायला आलेला हा मॉब आहे. तो कार्यक्रम आमचा बघायला नाही, आमचा कार्यक्रम उधळायला आलेला मॉब होता. झालं असं की आम्ही चालत्या निखाऱ्यावरून चपला न घालता पेटते निखारे जे असतात त्या निखाऱ्यावरून आम्ही असं झप 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 चालतो आणि जी मंडळी दावा करतात की माझ्या अंगी विशिष्ट शक्ती असल्यामुळेच मी ह्या जळत्या निखाऱ्यावरून चालू शकलो, तो दावा खोडून काढण्यासाठी आम्ही असे धगधगीत निखारे पेटवलेले होते. आणि एका बाजूला निखारे पेटवले ते मी, माझे मिस्टर प्राचार्य मुंडे सर, माझा छोटा मुलगा, आम्ही सगळे त्या स्टेजवर होतो, आयोजक होते आणि निखारे पेटले आणि त्याच वेळेला मॉब उसळला आणि इतकी धक्काबुक्की. आयोजकांनी जर आम्हाला कडं नसतं केलं तर कदाचित आम्ही तिघही त्या धगधगत्या निखाऱ्यामध्ये पडलो असं. तर हा प्रसंग जो आहे याच्याने आम्ही कोलमडलो नाही, आम्ही सावध झालो, आम्ही लोकांची नस ओळखायला शिकलो आणि खऱ्या अर्थाने ह्या चळवळीची किती गरज आहे, किती खोलात शिरायला पाहिजे हे आम्ही शिकलो. हाच प्रश्न मला पुणे संजय सर तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही ज्यांच्या विरुद्ध उभे ठाकता तेही एका बाजूला खूप शक्तिशाली असतात, अनेकदा त्यांच्याकडे आर्थिक सत्ता ही काही वेळा असते, लोकांची एक, जसं तुमच्याकडे मॉब आला होता उधळायला, तशी एक लोकांची पण ताकद त्यांच्याबरोबर असते. अशा वेळेस काही तणावाचे प्रसंग, काही दबाव येतो तुमच्यावर? खरं तर दबाव अजिबात येत नाही, कारण त्यांची किती शक्ती असली तरी फुले शाह आंबेडकर आमच्या सोबत आहेत, विवेकाचा आवाज आमच्या सोबत आहे आणि त्यामुळे ती शक्ती आम्हाला नगण्य वाटते. आता डॉक्टरांचा खून झाल्यानंतर बऱ्याच प्रतिगाम्यांना असं वाटलं की ही चळवळ आता कुठंतर नाहीशी होईल, पण अधिक वेगानं आमचे कार्यकर्ते आणि जनमानसामध्ये या चळवळीबद्दलचा जो प्रभाव आहे तो अधिक जोमाने एकत्रित आले आणि विवेकाचा आवाज बुलंद करायला आज तरुण तयार आहेत. त्यामुळे सनातनी किंवा प्रतिगामी शक्तींची भली ताकद जास्त असेल, आम्ही संख्येने कमी असू पण आम्ही सच्चे आहोत, आम्ही बोलतो ते करतो आणि त्यामुळे या जनतेचा विश्वास आमच्यावर आहे आणि म्हणून चळवळ आज पोपवते. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ज्यांनी अक्षरशः आपलं आयुष्य वेचलं असे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि त्यांचा वारसा, त्यांचा वसा तुम्ही चालवताय, तर अंनिसचं काम नेमकं कशा प्रकारे चालतं? अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं पहिल्यांदा महत्त्वाचं काम आहे की या देशातल्या सुधारकांचा विचार जनमानसामध्ये रुजवणं. आम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतो म्हणजे वेगळं काय नाही. जे तुकोबाने सांगितलं, जे ज्ञानेश्वरांनी सांगितलं, जे कबीरांनी सांगितलं, जे फुले शाह आंबेडकरांनी सांगितलं, किंबहुना त्यांच्यापेक्षा आम्ही फार कमी आहे. कारण तुकोबाने जे अंधश्रद्धे असूड ओढले ते जर बोललो तर आज आमचं लोक सहन करणार नाहीत.
फुल्यांनी जे अंधश्रद्धेवर प्रहार केले ते जर आम्ही बोलायला लागलो तर आता आम्हाला स्टेजवर येऊन मारतील माणसं, पण त्यांच्यापेक्षा आम्ही कमी काम करतोय, पण त्यांनी सांगितलेलं विचार देतोय. एक भाग झाला. दुसरा भाग की आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन करतोय म्हणजे देवाच्या आणि धर्माच्या अजिबात विरोध नाही आणि असायचं पण काम नाही. माणूस जर श्रद्धेनं उन्नत होत असेल तर ते सध्या उपयोगाचे आहेत. काहींना वाटेल आम्ही देवधर्माच्या श्रद्धेमुळे उन्नत होतोय, चांगलं होतोय, आनंद आहे. काही माणसं म्हणतील आम्ही विवेकाच्या आधारे आम्ही उन्नत होईन, विवेकाच्या आधारे आमचं जीवन संपन्न करेन, आनंद आहे. आणि या देशाच्या घटनेनं तुम्हाला उपासना स्वातंत्र्य दिलंय, त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्याबद्दलची भूमिका अगदी तटस्थची आहे. एक. दुसरा भाग की अंधश्रद्धा निर्मूलन समिती या समाजामध्ये वैज्ञानिक मूल्य रुजवण्यासाठी काम करते. आम्ही संस्कारक्षम वयामध्ये मुलांना वैज्ञानिक जाणीवा उपक्रम राबवतोय, हसत खेळत विज्ञान राबवतोय, कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी विवेकवाहिनी हा उपक्रम राबवतोय आणि सर्वसामान्यांच्यावरून पोहोचवण्याचा वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करतोय, ऑडिओ व्हिज्युअलचा वापर करतोय. आणि जेणेकरून आता आमचं खगोलाच्या बद्दलचं आमचं खूप चांगलं कॅम्पेन चालू आहे की जेणेकरून ही फलज्योतिष कसं तोतांड आहे. आपल्याला माहीत असेल, कदाचित आपलं ऐकलं असेल, या इलेक्शनमध्ये आम्ही आव्हान दिलं होतं की कुठला पक्ष निवडून येईल, कुठला पंतप्रधान होईल, कुठला कृषी मंत्री होईल, कोण लोकसभा अध्यक्ष आहे, एवढं फक्त आमच्या 20-25 प्रश्नांची उत्तरं द्या, आम्ही 21 लाखाचं आव्हान देऊ. एकाही बहादराने हे आव्हान स्वीकारलं नाही. मी या वेगवेगळ्या पातळीवर आम्ही काम करतोय. आम्ही एवढंच म्हणतोय की समाज विवेकी बनावा आणि या विवेकाबद्दल माणुसकीचा उद्घोष व्हावा, एवढी चळवळीची अपेक्षा आहे. अंधश्रद्धा ही जी कीड आहे समाजाला लागलेली, ती समूळ नष्ट करण्यासाठी प्रत्येकाने एक एक पाऊल टाकणं, पुढे टाकणं गरजेचं आहे. आणि जेव्हा असा दिवस येईल की अंधश्रद्धा निर्मूलन समितीची गरजच भासणार नाही, तेव्हा ती डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांना खरी श्रद्धांजली असेल असं आपण म्हणू शकतो. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचे सुपुत्र अमित दाभोलकर आणि कन्या मुक्ता दाभोलकर इथे उपस्थित आहेत. त्यांना मी मंचावर यायची विनंती करते. डॉक्टरांच्या खुनानंतर सुद्धा माणूस मारून विचार संपवता येत नाही, हा विचार इतक्या जोमाने वेगवेगळ्या व्यासपीठांवरून चळवळीच्या मार्फत पुढे जाताना बघून आमचं मन आनंदाने आणि अभिमानाने भरून येत आहे. आणि सुशीला किंवा संजय यांच्यासारखे हजारो कार्यकर्ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये डेडिकेटेडली काम करणारे आहेत आणि तुमच्यासारखे अनेक लोक ही भूमिका समजून घ्यायला आणि त्याच्या पाठीशी उभं राहायला तत्पर असलेले आहेत. हे जेव्हा समाजात वावरताना जाणवतंय तेव्हा निश्चितच पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपण म्हणवण्यास स्वतःला कधीतरी लायक समजू असा समाज आपण निर्माण करू, अशी कुठेतरी आशा मनात वाटते. उदयदादा, ही तुम्ही आम्हाला संधी दिलीत की आम्हाला जाणवणारी ही भावना व्यक्त करायला मिळाली. धन्यवाद. धन्यवाद. मी अविनाश सरांना विनंती करते. धन्यवाद. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीच्या मध्ये अनेक वर्षापासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप मारण्यासाठी उदयदादांच्या पुढाकाराने जे काही प्रयत्न झाला आहे त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. डॉक्टर प्रकाश भाऊ मंदाताईंच्या उपस्थितीत आणि आपल्या सगळ्यांच्या म्हणजे या ठिकाणी साहित्य कला क्षेत्रातली दोघं दिग्गज या ठिकाणी मंचावर आहेत. सभागृहामध्ये अनेक अशा विविध क्षेत्रातली मान्यवर, अनुभवी आणि योगदान देणारी माणसं आहेत. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये URL फाउंडेशनच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार, आचार आणि त्याबद्दलचा प्रेरणा देण्याचा संधी या निमित्ताने उपलब्ध करून दिली गेली, याचा मी निश्चितच आनंद व्यक्त करतो. धन्यवाद. मला शिवकुमार लाड कृतज्ञता व्यक्त करत आहेत. धन्यवाद. तिघांचेही मनपूर्वक आभार. सामाजिक कृतज्ञता पुरस्कार सोहळा 2014 या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत URL फाउंडेशन मुंबई, एक सेवाभावी संस्था. आता आपण बघितलं की काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे जे काही षड्रिपू म्हटले जातात मानवी मनाचे, यांच्याशीच खेळ करून हे खरं बुवाबाजीचं जगत सगळं आकार झालेलं दिसतं. हा खेळ एका बाजूला, आणि त्याचबरोबर आपल्या मनामध्ये असलेले हे जे विकार आहेत, विचार आहेत, आपले जे स्थायी भाव आहेत, भावभावना आहेत, त्यांचं साहित्यातून आणि नाटकातून साकारलं जाणारं एक मोहजाळ एका बाजूला.
आणि आता त्या मोहजाळ्याकडे वळत असताना मयेकर सरांपासून सुरुवात करायला आवडेल. सर, तुमच्या नाटकांमध्ये इतकी विविधता नाटकांच्या विषयापासून, मांडणीपासून, भाषेपासून आम्हाला पाहायला मिळते, तर हे वैविध्य तुम्ही कसं जपलत? नाही, मुळात त्याचं एक गोष्ट होती की मी ज्या विभागामध्ये वाढलो, BIT चाळीमध्ये असणं म्हणजे वैविध्यच पाहणं. म्हणजे एका चाळीमध्ये 80 खोल्या आणि अशा 19 चाळी मिळून की जिथे सगळ्या धर्माचे, सगळ्या जातीचे, सगळ्या भाषा, अगदी वेगवेगळ्या प्रांतातून आलेले लोकही होते तिथे. त्यामुळे मला ते पाहायची सवयच झाली होती आणि ते जीवन, आणि मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो की मी अशा ठिकाणी जन्माला आलो नाही की मला आकाश दिसू शकत नव्हतं. ही फार महत्त्वाची गोष्ट होती. मला आकाशही दिसलं BIT चाळीमध्ये आणि जमीनही दिसली. समाजाचं एक चित्र म्हणून आपण नाटकाकडे पाहत असतो, तर या दृष्टीने तुम्ही तुमच्या नाटकांकडे जेव्हा बघता तेव्हा समाजाचं कुठलं चित्र तुम्हाला सगळ्यात जास्त अस्वस्थ करणारं होतं आणि ते तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला? मला एक नेहमीच असं वाटत आलं की ग्रेटफुलनेस याचा उच्चार आणि ग्रेटनेस म्हणजे स्पेलिंग्स दोघांची वेगळी आहेत. म्हणजे ग्रेटफुलनेस इज द ग्रेटनेस. त्यामुळे मी तसंच मला वाटतं की समाजातलं सगळ्यात वाईट वाटतं की कृतघ्न माणसं आवडत नाहीत. मला फार वाईट वाटतं की सगळ्या गोष्टीमध्ये होतं की आपण कशाच्या पायरीवर उभे आहोत, कोणी आपल्याला शिकवलं, पुढे नेलं. मला बरं वाटतं की दोघंही कॅच देम यंग ज्याला म्हणतात तशी त्यांना नव्या पिढीला आता कृतज्ञता शिकवण्याची गरज आहे असं मला वाटतं आणि ती फार महत्त्वाची गोष्ट आहे. सर, तुमची इतकी नाटकं विविध प्रकारची, विविध व्यक्तिरेखांची, पण त्यातही आदिवासी पार्श्वभूमी असलेलं इथं माणूस जगणं हा आजही लोकांच्या स्मरणात आहे आणि त्यासाठी भाषिक पातळीपासून तुम्ही अनेक वेगळे प्रयोग त्या नाटकाच्या संदर्भात केले होते, तर त्याची एक आठवण नक्की झाली. नाही, मुळात एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का की मी आधी एक योगायोग सांगतो. अवतार सिनेमा जेव्हा आला याचा जेम्स कॅमेरॉनचा, तेव्हा मला कोणीतरी फोन केला जेव्हा तो TV वर पहिल्यांदा लागला तेव्हा. तो म्हणाला, अरे तो बघ सिनेमा बघ. ती म्हणतो अथमनुष्यची हॉलिवूड आवृत्ती आहे. अगदी सगळं अगदी सुरुवातीपासून, फक्त त्याने त्याला वैज्ञानिक विज्ञानपट केला आहे आणि ती भाषा त्याने तशी कॉइन केलेली आहे जी अथमनुसमध्ये 84 मध्ये केली गेली आणि शेवटही त्यातल्या कॅप्टनचा तसाच होतो, सगळ्यांनी मारून वगैरे वगैरे. पण हा योगायोग आहे की हॉलिवूड कुठे, जेम्स कॅमेरॉन कुठे, मयेकर कुठे. मला एक गोष्ट लक्षात आली की असं कसं होईल की कुठेतरी अमेरिका वगैरे इकडून आलेली माणसं त्यांना त्यांची भाषा आणि या जंगल्यांची भाषा, एका कुठल्या तरी अज्ञात बेटावरच्या जंगल्यांची भाषा एक कशी असू शकेल. आणि म्हटलं एकदा जर भाषा त्यांना कम्युनिकेशन जर समजा होऊ शकलं तर म्हटलं नाटकच संपेल 2 प्रवेशात. आणि मग तिथे शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि एक नवीच भाषा तयार केली आणि त्या नव्या भाषेला व्याकरण आहे मात्र हे महत्त्वाचं आहे. ती भाषा अगोदर व्याकरणासहित मी लिहून काढली आणि नंतर ती वापरली गेली. मला वाटतं हा इतका वेगळ्या पद्धतीचा प्रयोग होता आणि तुम्ही इतक्या विविध प्रकारची नाटकं लिहिली आहेत. म्हणजे शतजन्मशोधितानासारखं संगीत नाटक सुद्धा त्याच्यामध्ये आहे. तुमच्या नाटकांचे प्रयोग हिंदी आणि गुजराती रंगभूमीवर सुद्धा झालेत, तर त्याविषयी थोडं सांगा. ते मला सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट वाटतं की शफीने जो प्रयोग केला होता रेशमघाट नाटकाचा, रातराणीचं हिंदीमध्ये आणि गुजरातीमध्ये रेशमघाट नावाने रूपांतर झालं होतं. त्या तिन्ही याच्यामध्ये 2 पात्र तीच होती. तिन्ही भाषामध्ये 2 भाषामध्ये तीच होती. हिंदी आणि मराठीमध्ये भक्ती बर्वे आणि अरुण नलावडे आपापले रोल करायचे आणि तिन्ही भाषामध्ये भक्ती ॲनाचा रोल करायची, नायिकेचा रोल करायची. तर
त्याच्या डोक्यात काय आलं कोणाला ठाऊक की भक्तीला त्यावेळेला त्याच वर्षी ज्या वर्षी रात्राणी झालं त्या वर्षी संगीत नाटक अकादमीचं पुरस्कार मिळाला आणि शफीने एक निर्माता म्हणून, दिग्दर्शक म्हणून, तिचा नवरा म्हणून ते सेलिब्रेट करायचं ठरवलं, साजरा करायचं ठरवलं. आणि एका दिवशी एकाच रंगमंचावर माझ्या एका नाटकाचा 3 भाषेमध्ये प्रयोग झाला. समाजामध्ये जे घडत असतं त्याचं प्रतिबिंब हे नाटकामध्ये पडत असतं. तर समाज मन जाणून घेऊन, समाजातला माणूस जाणून घेऊन, किंवा एखादा माणूस तुमच्या खूप जवळचा आहे, त्यातली एखादी लकब तुम्हाला आवडलेली आहे, ते एखादी माणूस जाणून घेऊन एखादी व्यक्तिरेखा तुमच्या डोक्यात आली का आणि एखादं नाटक तुमच्या डोक्यात आलं का आणि मग ते उभं राहिलं का, असा एखादा अनुभव आहे का तुमच्याकडे? नाही, अशी मुळात एक गोष्ट तुम्हाला सांगू का की पाडगावकरांना भेटायला एकदा एल्फिन्स्टनच्या MA ची मुलं गेली होती आणि पाडगावकरांना भेटली त्यांच्या घरी जाऊन. ते म्हणाले, तुम्हाला एवढं सुचतं कसं? पाडगावकरांच्या मागेच पुस्तकांची कपाटं होती. ते म्हणाले, ते तिकडे बोट दाखवलं, ते म्हणाले हे सगळे मागे पूर्वज उभे आहेत ना, ते मी वाचलेले आहेत. तर एक गोष्ट असते, पुस्तकाची पानं वाचावी लागतात, माणसांची मनं वाचावी लागतात. ही महत्त्वाची गोष्ट आहे. मला एक गंमत वाटते की मी वडाळ्यावरून मुंबई सेंट्रलला माझ्या ऑफिसला जायचो आणि बसने जायचो. तेव्हा मी रस्त्यावरची माणसं बघतच जायचो प्रत्येक गोष्ट. आणि मग गेल्यावर दर 2 दिवसाआड मी काहीतरी एक नवीन माणसाची लकब सांगायचो, काहीतरी सांगायचो, असं सगळं व्हायचं. तर आमची स्टेनो एकदा मला म्हणाली, मग साहेब तुम्हालाच कशी माणसं दिसतात ही? मी तर मीरा रोडपर्यंत जाते, मग आम्हाला का दिसत नाही? म्हटलं तुम्ही पाहतच नाही ना, तुम्ही गप्पा मारता, पाहत नाही. म्हटलं आता आपला सिपॉय आहे, पिऊन आहे मांजरेकर नावाचा, तर म्हटलं त्याच्याकडे तुम्ही कधी लक्ष दिले? तुम्हाला त्याचं स्वतःचं एक वैशिष्ट्य आहे, त्याची एक लकब आहे. ते म्हणाले काय? म्हटलं तुम्हाला नाही इतक्या दिवसात? म्हटलं किती 2-2.5 वर्ष म्हटलं काम करतोय ऑफिसमध्ये तो आपल्याबरोबर. म्हटलं नाही, काय 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 मांजरेकरचं विशेष काय? म्हटलं मांजरेकरला प्रश्न विचारा, कुठे गेला होतास रे इतका वेळ? अर्धा तास? जेवायला गेलो होतो. हां, त्याला विचारतो, मयेकर साहेब जरा जाऊन येऊ का? केस कापायला घेऊन, केस कापायला. प्रत्येक गोष्टीला तो म्हटलं एक हावभाव करून दाखवतो. खरोखर आहे. म्हटलं मग हेच बघायला लागतं, हे मटेरियल आहे आमचं, कच्चा माल असतो आणि हा कच्चा माल आम्हाला समाजातून शोधावा लागतो. सामाजिक कृतज्ञता पुरस्कार सोहळा 2014 या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत URL फाउंडेशन मुंबई, एक सेवाभावी संस्था. जी मंडळी आज सावलीत आहेत त्यांनी उन्हात तिष्ठत राहिलेल्या माणसासाठी काहीतरी केलं पाहिजे, किंवा ज्यांचं ताट पूर्ण भरलेलं आहे त्यांनी, ज्यांच्या ताटात काहीही नाही त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, ही भावना मनात ठेवून सामाजिक भान जपणारे असे विक्रम गोखले. त्यांना मला असं विचारायचं आहे की अभिनय आणि सामाजिक भान 2 वेगळी खरं तर क्षेत्र आहे, ती सांगड तुम्ही कशी घातलीत? मी नाट्यसृष्टीचे किंवा कलाक्षेत्राचे आभार मानतो. मी त्या दृष्टीने ऋणी आहे या क्षेत्राचा. 1968च्या मे महिन्यामध्ये मी विदर्भाचा दौरा करत होतो. त्यापूर्वी सामाजिक भान, सामाजिक आपुलकी, बांधिलकी हे शब्दसुद्धा माझ्या परिचयाचे नव्हते. विदर्भामध्ये नागपूरला आमचे प्रयोग होते. मे महिन्यातली गोष्ट आहे, हाही मे महिन्यात चालू आहे. 1968 साल होतं आणि माझं आयुष्यातलं पहिलं नाटक होतं. बाळासाहेब कोल्हटकरांचं ते वाहतोय दुर्वांची जोडी. त्यानिमित्ताने विदर्भात गेलेलो असताना विदर्भामध्ये कमलाबाई होसपेट या अत्यंत मोठ्या समाजसेविका होऊन गेल्या. तर त्यांचा मातृसेवा संघ म्हणून फार मोठी संस्था आहे. गेली अनेक वर्ष ही संस्था तिथे तळागाळातल्या दीनदुबळ्यांच्या करता, अनेकांच्या करता काम करणारी संस्था आहे. तिच्या संस्थापक ह्या कमलाबाई होसपेट. मला कोणीतरी येऊन सांगितलं
की इथे कमलाबाई होसपेट यांची अशी संस्था आहे आणि त्यांच्या विविध उपक्रम चालतात. तर एका ठिकाणी आपण जाऊया का? तर म्हटलं जाऊया. मी हार्डली त्यावेळेला 20-21 वर्षाचा असेल. तोपर्यंत मला सामाजिक भान, सामाजिक बांधिलकी, जाणीव, दुसऱ्याकरता आपण काहीतरी करायचं असतं अशी भावना सतत प्रज्वलित वगैरे अशी काही नव्हती. कुठेतरी मागे एखादा दुःखी असेल तर त्याकरता सहानुभूती निर्माण होणं ही क्रिया होत होती आंतरिक. परंतु मी त्या ठिकाणी गेलो आणि मी शब्दहीन झालो. ती सगळी मुलं नागपूरमध्ये एका शाळेमध्ये मुलं होती. त्याला आपण चॅलेंज चिल्ड्रन किंवा मेंटली चॅलेंज मुलं म्हणतो. मी तिथे गेलो आणि त्यातल्या काही जणांना आपले आई वडील कोण आहे माहिती होतं, काही जणांना आपले आई वडील कोण हे माहिती नव्हतं. पण त्यातल्या त्यात सुखाची गोष्ट एक अशी होती की ते मला ओळखत होते. कारण त्याआधी त्यांनी केव्हा तरी नाटक वगैरे पाहिलं असेल, कुठेतरी मला पाहिलं असेल आणि त्यांना खूप बरं वाटलं. मला असं वाटलं की यांच्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे. मी फक्त माझ्या 2 मुलींच्या करता त्या बंदिस्त घरामध्ये स्वतःच्या सुखाची अपेक्षा करत आणि ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत मरणं म्हणजे जन्माला आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला असा त्याचा अर्थ होईल. आणि त्या दिवसापासून मी समाजसेवेमध्ये उतरलो. आय वॉज इन टिअर्स. मी त्यांना दाखवलं नाही, पण मी माझे अश्रू लपवले. आणि नंतर मी न चुकता ह्या क्षणापर्यंत नागपूरसारख्या अनेक ठिकाणी संस्था आहेत, त्याची संख्या जवळजवळ 60 आहे, 60. त्या सर्व संस्थांशी मी प्रत्यक्ष शारीरिकरित्या, आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या असा मी स्वतःला बांधून घेतलेला आहे. माझ्या मित्रांनो, वैरावर सुद्धा येऊ नयेत असं प्रचंड दुःख, दारिद्र्य याच्याशी मी लहान असताना सामना केलेला आहे. पण आज मी जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा मला असं वाटतं की हे दारिद्र्य हे माझा गुरु आहे. त्यामुळेच आज जे दारिद्र्यात आहेत, वेदनेत आहेत, दुःखात आहेत, त्यांच्याबद्दल कणव अजूनही जागती पेट आहे. त्याबद्दल मला आदर आहे. त्या ज्योतीचा मी आदर करतो. असंच मी नागपूरला एकदा गेलेलो असताना पंचवटी म्हणून एक आश्रम आहे, तो वृद्धाश्रम आहे. लोकांनी मला विचारलं, वृद्धाश्रम बघायला येणार का? मी त्यांना असं म्हणालो की वृद्धाश्रम ही बघण्यासारखी गोष्ट केव्हापासून झाली? ते म्हणले तुम्ही चला. मी म्हटलं कमलाबाई होसपेट यांच्या स्मृतीकरता मी तिकडे येतो. मी गेलो. 200-250 पुरुष, अशा 100-200 स्त्रिया अशा तिकडे माझी वाट पाहत होत्या. मी गेल्यानंतर कमलाबाई होसपेट यांच्या स्मृतीला अभिवादन केलं, पुष्पहार अर्पण केला आणि मी म्हटलं की चला तेच थांबलेत ना सगळेजण. ते म्हणले नाही, आपण आधी आश्रम बघू. म्हटलं मला आश्रम बघायचा नाहीये, ही मंडळी इथे माझ्याकरता थांबलेली आहेत, मला त्यांना भेटायचंय. गेलो. काय उपचाराचं जे भाषण होतं ते त्यांनी केलं, स्वागत झालं, फुलांचा गुच्छ झाला वगैरे वगैरे. माझं भाषण झालं, मला बोलवे ना. कारण माझ्या घरामध्ये जी वृद्ध आजी होती ती 98 वर्षाची होऊन गेली आणि मी तिला माझी मुलगी मानायचो. मी माझ्या आजीला नेहमी सांगायचो की तू आहेस म्हणून माझा बाप आहे, माझा बाप आहे म्हणून मी आहे. तेव्हा तू माझ्याकडे दीनवाणं बघू नकोस. तुला पूर्ण अधिकार आहे, तुला जे पाहिजे ते मला सांगण्याचा. मी माझ्या आजी, मला अतिशय आनंद आहे की मी माझ्या आजीची, माझ्या वडिलांची, माझ्या आईची, माझ्या सासूची, या सगळ्यांची सेवा केलेली आहे. दोघांनाही कलाक्षेत्राविषयी म्हणून एक सर्व सामान्य प्रश्न विचारते की सध्या
रसिकांची अभिरुची बदलत चालली आणि एकंदर नाटकाकडे थोडंसं मराठी रसिकांचं दुर्लक्ष व्हायला लागलंय असं म्हटलं जातं. तर तुम्हाला काय वाटतं की रसिकांची अभिरुची बदलते आहे का, किंवा सध्या चित्रपट आणि टेलिव्हिजन या माध्यमांचं जास्त वर्चस्व जाणवतंय का तुम्हाला? टेलिव्हिजन या माध्यमामुळे मराठी नाटक आणि मराठी सिनेमा आणि इव्हन हिंदी सिनेमासुद्धा यांच्यावरती फार मोठं आक्रमण केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये प्रेक्षकांची मानसिकता आहे ती अशी आहे, आणि ते बरोबर आहे, त्यात काही फार गैर आहे असं मी म्हणत नाही, की घरात बसून मी जेव्हा 25-30-40 हजाराचं टेलिव्हिजन घेतलेलं आहे आणि मला माझ्या बोटावरती मी नाचवेन तेवढे चॅनल्स इथे आहेत, तर मग कशाला पाहिजे विक्रम गोखले बघायला? त्यामुळे विक्रम गोखलेचं किंवा मयेकरांचं नाटक बघायला बघू केव्हा तरी, किंवा कशाला पाहिजे अमक्याचा सिनेमा, तो येईल केव्हा तरी, फुकट बघायला मिळेल टेलिव्हिजनवरती. ही मानसिकता आहे. टेलिव्हिजन 72 साली महाराष्ट्रात आला. टेलिव्हिजन टॉवर ज्यावेळेला उभारला जात होता तेव्हापासून मी टेलिव्हिजन सेंटरला जातो आहे आणि आजही जातो आहे. आज दूरदर्शन सह्याद्रीवर होणारी सिरियल ही करावी का न करावी असे चेहरे करतात लोक, पण टेलिव्हिजन सह्याद्री दूरदर्शनमुळे आज टेलिव्हिजनवर काम करणारे सगळे मोठे झालेले आहेत. तेव्हा टेलिव्हिजनला विसरून चालणार नाही. टेलिव्हिजन कधीही मरणार नाही. या क्षणी भारतामध्ये भारतीय दूरदर्शनचा जो प्रेक्षकांचा सहभाग आहे तो 78% आहे. कोणालाही प्रायव्हेट चॅनल्स ती परवडत नाहीत. ज्यांना परवडतात त्यांच्याकडे बाजूचे लोक येऊन खिडकीतून वाकून बघतात. स्वतःच्या घरामध्ये ते टेलिव्हिजन असेल तर टेलिव्हिजन दूरदर्शन सह्याद्री चॅनलच बघतात. तेव्हा आपण मगाशी जो प्रश्न आपण शब्द वापरला कृतज्ञ असणं, तर मी दूरदर्शनचा कृतज्ञ आहे. त्यांच्यामुळे दूरदर्शन हे माध्यम मला मिळालेलं आहे. तेव्हा मी दूरदर्शनकडे कधी दुर्लक्ष करणार नाही. रेडिओकडे मी दुर्लक्ष करणार नाही. रेडिओ आपण विसरूनच गेलेलो, जे कुठेही पोचू शकतं. जंगलात सुद्धा रेडिओ आपल्याला ऐकू येऊ शकतो. पण या माध्यमांच्याकडे दुर्लक्ष होण्याचं कारण जमेल तेवढं फुकट बघायला मिळेल ही मानसिकता आहे. फारसं गैर नाही आहे. सगळंच वाढत चाललेलं आहे. जगण्याचेच वांदे झालेले आहेत. तिथे मनोरंजनाकरता वेगळे पैसे खर्च करून 200 रुपयाचे तिकीट काढून मराठी सिनेमा बघायचा आणि विक्रम गोखलेला बघायचं, त्याच्यापेक्षा तेवढेच तिकीट काढून हिंदी सिनेमा बघूया. इतका साधा हे आहे ते गणित आहे. तर तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण त्याच्या पाठीमागे कारण हे आहे की जेव्हा केव्हा टेलिव्हिजनवर तो येईल तेव्हा बघू. म्हणजे टेलिव्हिजन हे महत्त्वाचं आहे माध्यम, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हीच परिस्थिती मराठी चित्रपटाची. अप्रतिम सिनेमे येत आहेत, अप्रतिम. परंतु म्हणजे नव्या पिढीचा दिग्दर्शक चांगला आहे, लेखक चांगला आहे, कलावंत चांगले नव्या पिढीचे. ते अभ्यासू आहेत का नाही मला माहिती नाही, परंतु ते खूप बिझी आहेत. त्या बिझी असण्यामुळे त्यांना अभ्यास करायला वेळ मिळत नसेल, पण त्यांनी तो वेळ काढायला पाहिजे प्रगती करायची असेल तर. पण सगळेच जण मगाशी म्हणलीस त्याप्रमाणे धावतायत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकजण पैसा मिळवतोय. ती गरज आहे. कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. विक्रमजींना जाता जाता असं विचारायचं आहे की नवीन पिढीला, नवीन कलाकार म्हणून एक प्रतिनिधी समीरा इथे बसलेली आहे, मीही आहे, सगळेच इथे आहेत, तर तुम्ही काय सांगू शकाल की प्रत्येकाने आपलं एक भान, सामाजिक बांधिलकी कशी जपायला हवी? तुला एक सांगतो, पूर्वी अशी एक म्हण होती आणि संकेत होता, सामाजिक संकेत होता की या हाताने दिलं तर त्या हाताला समजू नये. त्याच्यामध्ये सभ्यता आहे, त्याच्यामध्ये सुसंस्कृतपणा आहे. परंतु दिवस आत्ताचे जे 2014चे असे आहेत की जेव्हा बनियन विकण्याकरता अक्षय कुमार येतो, पेस्ट कुठली लावावी हे सांगण्याकरता माधुरी येते, त्याचा परिणाम जर होत असेल तर मी असं म्हणेन की अशा तऱ्हेचा कार्यक्रम ज्या वेळेला होतो तेव्हा असा पुरस्कार ज्यांना ज्या करता दिला जातो त्याबद्दलही चर्चा व्हावी, ते समाजामध्ये जावं. हे एवढ्या करता सांगायला पाहिजे की एवढं सांगून तुम्ही जसं अक्षय कुमारने सांगितले की हा बनियन वापरा आणि माधुरीने सांगितले की ती पेस्ट वापरा, तसं विक्रम गोखलेवर काही प्रेम असेल तर तुम्हीही हळूहळू का होईना आपल्या रोजच्या
जे काही आपण कष्ट करून सन्मानाने जो पैसा उभा करतो त्यातला 0.5% जरी तुम्ही समाजाकरता देऊ शकलात तरी खरोखरीचे जे देव आहेत ना, खरोखरीचे देव हे असे बसलेत ते तुम्हाला कायम आशीर्वाद देतील. जेथे जातो तेथे माझी भावंडे आहेत, हीच भावना मला वाटतं आता विक्रम काकांनी व्यक्त केली. आणि या दिवशी मला वाटतं आपण या सगळ्या व्यक्तींबद्दल, म्हणजे मध्यंतरापूर्वीही ज्यांना भेटलो, आमटे दाम्पत्य इथे आहे, या सगळ्यांविषयी थोडंसं कृतज्ञ राहिलं पाहिजे. कारण चांगलं काहीतरी करण्याची भावना आपल्याही मनात असते, पण माझ्याकडे पैसा झाला की मी करेन आणि माझ्याकडे वेळ असला की मी करेन असं म्हणत म्हणत आपलं ते राहूनच जातं करायचं. पण सगळं करत असताना, करिअर करत असतानाही हे सगळं करता येऊ शकतं. याची मला वाटतं आज आपण इतकी वस्तुपाठ पाहिलेले आहेत, इतकी जिवंत उदाहरणं पाहिली आहेत की जर इथून हा विचार घेऊन जाऊ शकलो, आपल्याकडून इतकंसं जरी काही घडू शकलं तरी मला वाटतं खरी कृतज्ञता आपण समाजाविषयीची बाळगली असा त्याचा अर्थ होईल. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये इथेच सांगता करत असताना मी माननीय रामदासजी फुटाणे यांना मंचावर येण्याची विनंती करते. की आजचा कार्यक्रम हा अप्रतिम कार्यक्रम झालेला आहे, अगदी कुठेही कंटाळवाणा झालेला नाही. आणि असेच कार्यक्रम आपण देत राहा, लोक आपल्याला मनापासून धन्यवाद देतील. आणि आपल्या वाढदिवसाला सगळ्या सभागृहाच्या वतीने शुभेच्छा देतो. दादा, हा कृतज्ञता दिवस आपण साजरा करत आहात. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करणारे जे कार्यकर्ते आहेत, आज आनंदाची गोष्ट की दाभोळकरांचे चिरंजीव आणि कन्या इथे उपस्थित राहिलेले आहेत, पाटील इथं आलेले आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि हा कार्यक्रम आता इथेच संपला असं मी जाहीर करतो, कारण प्रत्येक वेळेस आम्ही काही ना काही दुसरंच बोलत असतो. म्हणून कुठलीही वात्रटिका न म्हणता इथे थांबतो. सामाजिक कृतज्ञता पुरस्कार सोहळा 2014 या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत URL फाउंडेशन मुंबई, एक सेवाभावी संस्था. गेली 14-15 वर्ष चालू आहे आणि जे समाजातील आयडॉल्स आहेत, जे सर्वसाधारण माणसांना ठाऊक नसतात, त्यांना समाजापुढे आणून त्यांनी केलेलं कार्य जे आज आमच्यासमोर आणले ते अतिशय स्तुत्य आहे. कारण ही माणसं पडद्यावर राहून फार चांगलं काम करतात आणि एक समाजाला निराळ तऱ्हेचं वळण देण्यासाठी ह्यांचा उपयोग निश्चित होईल. उदयदादा लाड यांच्या URL फाउंडेशनतर्फे हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवलेला आहे. समाजात विविध स्तरावर जी माणसं मनापासून काम करतात अशा सर्वांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणं हे अत्यंत गरजेचं असतं. अत्यंत सुंदर कर्तव्यदक्ष पुरस्कार, कृतज्ञता, खऱ्या अर्थानं कृतज्ञता दाखविली जाते. आणि दादांवर, कोकणावर भरभरून प्रेम करणारे दादा सगळ्या कोकणवासियांचे आदर्श आहेत. आपल्याला काहीतरी समाजाचं ऋण परत फेडायचं असतं, ह्याची उदयला खूप मोठी जाणीव आहे. बरं, ती आज आहे असं नाही, गेले 25-30 वर्ष आहे आणि सतत तो लोकांना मदत करीत आला. त्यातही आपल्या प्रत्येकाच्या जीवनात मग कलावंत असोत, खेळाडू असो, यांच्याबद्दल विशेष प्रेम असतं आणि ते त्याच्याकडे आहे. त्याच्यामुळे त्याने हा जो उपक्रम सुरू केला त्यातसुद्धा मला नाविन्य असं वाटतं की ज्यांची नावं आम्ही नेहमी वर्तमानपत्रात आपण वाचत नाही, अशी कुठे कुठे असंख्य माणसं या महाराष्ट्रात आहेत की जी निर्लसपणे, प्रामाणिकपणे कार्य करत राहतात. त्यांची निवड करायची आणि कुठेतरी त्यांनी समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता दाखवावी. मला असं वाटतं हे काम फार मोठं आहे. ॲडॉल्स म्हणून समाजात बरेच दाखवले जातात आणि ते सेलिब्रिटी जर पाहिले तर सर्वसामान्य माणसांना त्याच्याकडनं घेण्यासारखं नसतं. मग खरे ॲडॉल्स कोण? तर ज्यांच्या कामामुळे समाजातल्या सर्वसामान्य गरीब लोकांचं आयुष्य बदलतं. आणि दादांचं मोठेपण असं की त्याच्यातनं निवडून गेली 14 वर्ष सातत्याने ते लोकांना पुरस्कार देत आहेत. आणि ह्या लोकांना जसा हा पुरस्कार महत्त्वाचा असतो तसंच इतक्या चांगल्या ऑडियन्सनी येऊन त्यांचे विचार ऐकणं आणि ते विचार घेऊन पुढे जाणं. आणि सामाजिक प्रक्रिया अशी असते की याच्यातून नवे ॲडॉल्ट्स उभे राहतात आणि त्या प्रक्रियेमधला एक महत्त्वाचा घटक म्हणून आज दादांकडे आपण बघायला पाहिजे. दादांचा हा पुरस्कार समारंभ आणि तळागाळातल्या लोकांना रत्नपारखीसारखं शोधून काढून दादा हा पुरस्कार देतात आणि अतिशय खूप चांगली गोष्ट आहे ही. धन सगळ्यांच्याकडे असतं पण ते असं इतकी दानशूरता दाखवणं आणि त्याची कुठेही वाच्यता करायची नाही, त्याचा अभिमान नाही, हा जो स्वभाव दादांचा आहे त्याच्यामुळे सगळी माणसं त्यांनी जोडलेली आहेत.
देता देता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावेत अशी जी विंदा करंदीकरांची भावना होती, ती भावना उदयदादा प्रत्यक्षामध्ये आयुष्यात जगतायत ही मला वाटतं खूप महत्त्वाची बाब आहे. जेव्हा समाजामध्ये समाजाला परत देणारी माणसं कमी होतात, त्या परिस्थितीमध्ये उदयदादांसारख्या लोकांचं कर्तृत्व हे महत्त्वाचं ठरतं. समाजातील विविध क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवणारी व्यक्तिमत्व ते या व्यासपीठावर एकत्र आणतात, त्यांना सन्मानित करतात आणि हा अतिशय सुरेख असा उपक्रम आहे. आणि अशी व्यक्तिमत्व असतात की ती त्या त्या क्षेत्रामधले दिग्गज व्यक्तिमत्वच असतात, त्यामुळे लोकांचाही ह्याला उत्स्फूर्त असा सहभाग मिळतो. विविध लोकांचं पुरस्कार देऊन जे समाजामध्ये ज्यांचा गौरव करतात, ज्यांनी अतिशय उत्तम काम केलं, ते काम त्यांचं अगदी स्मरणीय आहे.